आणि मला असं वाटतं की हा खास देगलूर पॅटर्न आहे. हा देगलूर पॅटर्न जर राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेला, देशभर गेला, तर देशाचं बरंच भलं होईल असं मला वाटतं. विचारपीठांवर बसण्यासाठी, व्यासपीठांवर बसण्यासाठी मारामारी, हमरी तुमरी सध्या सगळीकडे सुरू असताना इथे मात्र वक्त्यांशिवाय बाकी सगळे जर समोर बसलेले असतात. हे दृश्य फार आश्वासक आहे आणि फार चांगलं आहे. मी खरं म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानं याच्यापासून किमान काही छोटा धडा घेतला तरी सुद्धा संमेलनं फार चांगली पार पडतील असं मला वाटतं. कारण तिथं संमेलनामध्ये कोण बसणार व्यासपीठावर, पुढे कोण असणार, अध्यक्ष कोण असणार, स्वागताध्यक्ष कोण असणार, अशी सगळी मारामारी सुरू असते. अशा वेळी हा एक वेगळा पायंडा इथं पाडला गेलेला आहे देगलूरमध्ये. याचा मला फार आनंद आहे. खरं म्हणजे पोशेटी दादा व्याख्यानमालेच्या निमित्तानं मला जेव्हा सुरुवातीला माझे फार जुने स्नेही सन्मित्र प्राध्यापक डॉक्टर सर्जेराव रणखाम यांचा फोन आला की तुम्हाला इथे यायचं आहे, तेव्हा मी म्हटलं की दिवस अशा चांदण्यांचे आहेत, अशा चांदण्यांमध्ये तुम्ही मला इतक्या दूर कशाला बोलावता उगाच उन्हातानामध्ये. पण मला जेव्हा सगळी कल्पना त्यांनी सांगितली, कल्पना दिली, आणि मग मला असं वाटलं की नाही, इथे गेलं पाहिजे, या ठिकाणी येणं फार आवश्यक आहे. मुळामध्ये इथे ज्या प्रकारे एक शिक्षण संस्था सुरू होते, ज्या प्रकारे काम सुरू होतं, विजय दादा इथे आहेत, डॉक्टर कर्मवीर मला समोर दिसत आहेत, प्राचार्य डॉक्टर खताळ मला समोर दिसत आहेत, ही सगळी मंडळी दिसत आहेत. आणि खरं म्हणजे ज्या प्रकारचं काम इथं सुरू आहे, ज्या प्रकारे इतक्या वर्षांपासून काम सुरू आहे, मला असं वाटतं की इथे येणं फार आवश्यक आहे. आणि इथे मी आलो आणि कालपासून बऱ्यापैकी भटकतोय, फिरतोय, आणि मला असं वाटलं की खरं म्हणजे इथे आपण इतक्या उशिरा कसे आलो, या परिसरामध्ये पूर्वीच यायला पाहिजे होतं. मी तुम्हाला एक सांगतो, ज्याला भारत समजून घ्यायचा आहे त्यांना अन्यत्र कुठेही जायची गरज नाही, त्यांना देगलूरला आलं पाहिजे. देगलूरला आलं की खऱ्या अर्थानं भारत काय आहे ते नीटपणे समजतं. इकडे तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, आणि या सगळ्या 4 राज्यांच्या जवळपास सीमा असताना अशा ठिकाणी इतकं बहुभाषिक, बहुसांस्कृतिक, एवढा भारताचा खरा चेहरा तुम्हाला अन्यत्र कुठेही बघता येणार नाही. अशा गावामध्ये येणं आणि अशा गावामध्ये येऊन भारताची गोष्ट सांगणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं आणि फार आवश्यक वाटतं. मी त्या काय वट्टल ना, होट्टल, ते मी नाव माझं सारखं हे होत आहे, पण तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी सगळे ते जुने अवशेष, तो इतिहास, तो वारसा सगळं बघत होतो. आणि मला असं वाटतं की ते समृद्ध वारसा आहे. एवढा समृद्ध वारसा असताना सुद्धा या वारशाकडं, या इतिहासाकडं आपलं दुर्लक्ष कसं काय, असा प्रश्न मला पडला. आणि मला सगळ्यात आवडलं काय माहिती आहे का, की शिक्षण संस्था जी आहे, ज्या शिक्षण संस्थेच्या वतीनं प्रामुख्यानं या व्याख्यानमालेचं आयोजन होत आहे, ती शिक्षण संस्था ही तेव्हाचे सगळे आडते व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी संस्था सुरू केली. ही फार छान गोष्ट. शेतकऱ्यांशी संबंधित व्यापाऱ्यांनी अशा प्रकारची शिक्षण संस्था सुरू करणं आणि ती इतक्या छान पद्धतीनं चालणं हे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जी व्याख्यानमाला सुरू केली, मला वाटतं हे 18वं वर्ष, गेली 18 वर्ष या प्रकारे एक व्याख्यानमाला सुरू असते आणि एवढ्या मोठ्या संख्येनं, खरं म्हणजे ही सायंकाळी इतकी छान आहे, या संध्याकाळी सगळी अशी छान मंडळी मला समोर दिसत आहेत. त्यातले बरेच जण मित्र आहेत, काही जण उदगीरहून आलेत, काही आणखी कुठून कुठून आलेत. ठिकठिकाणाहून खास ऐकण्यासाठी लोक येणं आणि आपण गप्पा मारतोय, आपण बोलतोय, आपण संवाद करतोय. मला असं वाटतं की आजही जर काही आशा असेलच तर अद्यापही आपण बोलू शकतो, अद्यापही आपण ऐकू शकतो, अद्यापही आपण संवाद करू शकतो. ही सगळ्यात महत्त्वाची आशा आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की या प्रकारच्या व्याख्यानमालेनं माझ्याही मनामध्ये एक वेगळी आशा जागवलेली आहे. खरं तर काय बोलावं असं जेव्हा विचार पुढे आला तेव्हा भारताची गोष्ट आपण सांगूया. भारत नावाचा देश, या देशाची गोष्ट काय आहे हे सांगणं फार आवश्यक आहे. आणि अलीकडच्या काळात तर ते जास्तच आवश्यक आहे असं मला वाटत आलेलं आहे. आणि मला आनंद यायचा आहे, दादा कुठे आहे, मला आनंद यायचा आहे की दादांचे 2 चिरंजीव कुणाल आणि कपिल हे 2 तरुण मित्र सुद्धा आता आलेले आहेत. कपिल काल आला आणि कपिल म्हटलं की सर मी उद्या येणार आहे. तर मी असं म्हटलं की बाकी लोकांबद्दल मला खात्री नाही आहे, पण तुमच्या वयाच्या मुलांनी मात्र निश्चितपणे आलं पाहिजे. महिलांची संख्या कमी आहे पण महिला आहे, हे पण चांगलं आहे. महिला फार महत्त्वाच्या आहेत. नुकता सगळा गोंधळ तुम्हीच घातलेला आहे, राज्यभर गोंधळ घातला यांनी. पण मी नेहमी सांगत असतो की सगळा गोंधळ तुम्हीच घातला आहे,
पण सगळा गोंधळ निस्तरायचा पण तुम्हालाच आहे. त्यामुळे महिला पण दिसत आहेत, तरुण आहेत आणि सगळ्याच वयोगटातली मंडळी समोर दिसत आहेत, याचा मला फार आनंद आहे. भारताची गोष्ट सांगताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देगलूर सारख्या गावामध्ये इथे एकतर एका गावामध्ये मी गेलो, तिथे एक जण कन्नड बोलणारा, शेजारी तेलुगू बोलणारा, पलीकडे उर्दू बोलणारा, इकडे एक जण पंजाबी बोलणारा, एक जण मराठी बोलणारा. अरे म्हटले काय म्हणजे अवघा देश ज्या ठिकाणी मला दिसू शकतो अशा प्रकारचं हे गाव आहे, अशा प्रकारचा हा परिसर आहे. या परिसरामध्ये आम्हा लोकांचं काय झालं आहे, म्हणजे पुण्याहून आता मी आलो, सर्जेराव रणखाम पुण्यामध्येच होते. पुण्यातल्या लोकांना असं वाटतं की पुण्याच्या बाहेर जगच नाही, पुण्याच्या पलीकडे काय असणार आहे. पण जेव्हा मला असं वाटतं की पुण्यातले लोक जेव्हा इथे येतील ना, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की खऱ्या पेठांमध्ये पण आपला भारत नाही आहे, पण देगलूर आणि परिसरामध्ये मात्र जो भारत आहे तो नीटपणे समजून घेतला पाहिजे. मग सर्जेराव रणखाम सर आमचे पुण्यामध्ये असताना त्यांचा जरा चेहऱ्यावरचा ग्लो कमी होता, इथे आल्यावर वाढलाय. म्हणजे एवढा वाढला कसा काय, तर म्हणजे एवढं एक्सपोजर मिळत आहे आणि एवढा छान भारत मला रोज बघायला मिळतो आहे आणि तरुण मुला मुलींसोबत काम करता येत आहे, यासारखी आनंदाची गोष्ट नाही. खरं म्हणजे भारताबद्दल बोलताना किंवा भारताची गोष्ट सांगताना आज ही गोष्ट वारंवार सांगणं आवश्यक आहे किंवा पुन्हा पुन्हा सांगणं आवश्यक आहे. आणि मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे नव्या पिढीपर्यंत सांगणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की अनेकदा होतं असं की भारत सांगितला जातो, पण तो ज्या प्रकारे सांगितला जातो ना, तो भारत नसतो जो खरा भारत आहे. डॉक्टर कर्मवीर सर मी नेहमी सांगत असतो, भारत माता की जय असं काही लोक म्हणायला सांगतात. मी एकदा काय 100 वेळा भारत माता की जय म्हणायला तयार आहे. पण भारत माता की जय म्हटल्यानंतर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा जे झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत होते ते आम्हाला सांगतात भारत माता की जय म्हणा. आमचा मुद्दा असा की आम्ही भारत माता की जय 100 वेळा म्हणू, पण आमचा भारत जो आहे तो वेगळा आहे. तुमच्या कल्पनेपेक्षा हा भारत वेगळा आहे. हा भारत काय आहे, या देशाची कल्पना काय आहे, ही कल्पना समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याहून महत्वाचं आहे नव्या पिढ्यांपर्यंत भारताची ही कल्पना पोहोचव. ही कल्पना पोहोचवायची असेल तर या प्रकारच्या चर्चा, अलीकडे काय झाले माहिती आहे का, तुम्ही बोलूच नका, फक्त ऐका. मी नेहमी सांगतो की अरे प्रत्येकाला आपली मन की बात करता आली पाहिजे ना. एकच जण करेल असं कसं चालेल, प्रत्येकाला करता आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी नेहमी सांगत आलो आहे की मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबांची भीती वाटते. काही झालं यस सर, यस सर, कुणीतरी नो सर म्हटलं पाहिजे, कुणीतरी भाय सर म्हटलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला विचार करता आला पाहिजे, विचारपूर्वक व्यक्त होता आला पाहिजे. त्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि मला तो शिलालेख आम्ही बघितला. मला कमाल वाटली की इतक्या 1000 वर्षांपूर्वी तो शिलालेख तयार करताना मनामध्ये कल्पना काय असेल, पण एवढं ते कोरीव काम, नक्षीदार काम. मी सरांनी बोलत होतो की किमान काही महिने लागले असतील ते मंदिराचं सगळे चित्र, रेखाचित्र, सगळी शिल्प करायला काही पिढ्या गेल्या असतील. एवढं सगळं त्या लोकांनी का केलं, याचं कारण असं आहे व्यक्त होणं ही माणसाची भूक आहे. माणसाला व्यक्त होता आलं पाहिजे. तुम्ही बाकी मला काही द्या, मला सगळं द्या, पण व्यक्तच होता आलं नाही तर मी करणार काय. मला बोलता आलं पाहिजे, मला व्यक्त होता आलं पाहिजे, मला मांडता आलं पाहिजे. तेवढ्यासाठी माणसांनी पिढ्या घालवल्या. पण शिल्प केले, उन्हातानामध्ये 12 पावसामध्ये जाऊन शिलालेख तयार केले, शिलालेख लिहिले, वेगवेगळी मांडणी केली, कारण माणसाला व्यक्त व्हायचंय, बोलायचंय. मला आठवतं ही गंमत मला एकाने सांगितली होती. भारत चीन सीमारेषा जी आहे त्या भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांची कळवंड लागलेली असते. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही. कुत्र्यांची कळवंड, कुत्र्यांचं भांडण सुरू झालेलं असतं. आणि ते भांडण सुरू झालेलं असतं तेव्हा एक चीन मधला कुत्रा भारतामध्ये येतो, भारताच्या हद्दीमध्ये, आणि बाकी सगळी भारताची कुत्री आपली असतात. चीनचा कुत्रा जो आहे तो धष्टपुष्ट आणि भारताची कुत्री आपली. चीनचा कुत्रा सुरू करतो, अरे आमच्या देशामध्ये काय उड्डाणपूल, आमच्या देशामध्ये काय सगळं अमुक विकास वगैरे. ते भारतीय कुत्री बिचारी आपली कुठे बोलत बसा. बरं भारतीय कुत्र्यांचं वैशिष्ट्य काय की ते बाहेर फार गोंधळ करत नाही, घरात गेल्यावर मग का ग बाहेर आपलं. ह्याचं एवढं सुरू आहे. भारतीय कुत्रे काही बोलत नव्हते. एका भारतीय कुत्र्याला वाटलं की आता बोलावं, पण तोंडात तंबाखू. तेवढ्याकरता थुंकणं बरं नाही, एवढा प्रयत्नपूर्वक बार भरलेला आहे. तर तो असं बोलणार पण ते जाऊ द्या. शेवटी फारच झाल्यावर त्याला तंबाखू थुंकलीच
आणि म्हटलं एवढं कौतुक करतो तू चीनचं, की चीनमध्ये हे आहे, चीनमध्ये ते आहे. जर एवढं सगळं चीनमध्ये आहे तर तो चीन सोडून भारतामध्ये आला कशाला? तो म्हटलं काय, चीनमध्ये सगळं आहे, चीनमध्ये सगळं मिळतं, पण चीनमध्ये भुंकता येत नाही. मी भुंकण्यासाठी भारतामध्ये आलो. हा भुंकण्याचा अधिकार जो आहे ना, हा बोलण्याचा अधिकार जो आहे, तो भारताचा सगळ्यात मोठा अधिकार आहे, भारतीयाचा सगळ्यात महत्वाचा अधिकार. आणि म्हणून मला असं वाटतं आज या सायंकाळी आपण सगळेजण या प्रकारे बोलू शकतो आहोत, एकमेकांशी डायलॉग करू शकतो. हा बोलण्याचा अधिकार सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भारत समजून घेताना सगळ्यात पहिल्यांदा हा अधिकार विचार करण्याचा, वेगळा विचार मांडण्याचा. तुमचं आणि माझं पटत नसेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949ला संसदेमध्ये भाषण केलं. संविधान सादर करताना, राज्यघटना सादर करताना बाबासाहेबांचं ते गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब तेव्हा असं म्हणतात की तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लागेल, पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लागेल. आणि बाबासाहेब तुकारामांना कोट करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. ही खंडन मंडनाची परंपरा, ही बोलण्याची परंपरा, ही विचारमंथनाची परंपरा, ही चर्चा करण्याची परंपरा, हे भारताचं वैशिष्ट्य आहे, भारताचं वेगळेपण आहे. एका सुरात सगळ्यांनी बोलायचं, हा भारत नव्हे. इथे अनेक सूर आहे, इथे अनेक भाषा आहेत, इथे अनेक प्रांत आहेत, आणि या सगळ्यांचा हा भारत आहे. जे तेलुगू बोलतात त्यांचाही भारत आहे, जे कन्नड बोलतात त्यांचाही भारत आहे, जे पंजाबी बोलतात त्यांचाही भारत आहे, जे मराठी बोलतात त्यांचाही भारत आहे. आणि मराठी तरी एक कुठे आहे, अनेक मराठी आहे. प्राध्यापक डॉक्टर गणपत धुमाळे माझ्या समोर बसलेले, ते जळगावमध्ये प्राध्यापक आहेत, पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरमध्ये, जे साने गुरुजींचं अमळनेर, तिथे नंतर बऱ्याच गोष्टी झाल्या आणि लोक मंगळाचं मंदिर वगैरे बांधू लागले, हा मुद्दा वेगळा. पण त्या साने गुरुजींच्या अमळनेरमध्ये माझ्या हस्ते एका काव्यसंग्रहाचं प्रकाशन होतं. त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि कार्यक्रमाला गेल्यावर तेव्हा मला असं माहिती होतं की खानदेशामध्ये अहिराणी नावाची एक बोलीभाषा. तिथे गेल्यावर मला कळालं की अहिराणीच्या 16 उपबोली भाषा. मी म्हटलं हा खानदेश हा वेगळा देशच आहे, एवढ्या वेगवेगळ्या भाषा. तुम्हाला मजा माहिती आहे का, माझे थोरले बंधू हे जागतिक आरोग्य संघटनेवर मोठे अधिकारी आहेत. तर त्यांचा इंटरव्ह्यू होता, तो ऑनलाईन इंटरव्ह्यू होता. त्या ऑनलाईन इंटरव्ह्यूला एक युरोपियन अमेरिकन गृहस्थ होते आणि एक इंग्लंडचे गृहस्थ होते. पण ते बाकीच्या गप्पा सुरू होत्या. पण त्याने त्यांना विचारलं की तुम्हाला किती भाषा येतात? तर ते म्हटले मला 3 भाषा येतात. तो म्हणे बापरे 3 भाषा येतात? तो म्हटलं बापरे काय, आमच्याकडे प्रत्येकालाच येतात 3 भाषा. तो म्हटलं मला मराठी, हिंदी, इंग्रजी येतात, पण आमच्याकडे काही लोक असे आहेत की ज्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, तुळू या पण येतात. ते म्हणे बापरे 5-5, 6-6 भाषा, आम्हाला फक्त एकच भाषा येते. हे जे वैविध्य आहे, हे भारताचं वेगळेपण आहे. तुम्हाला मी सांगू का, भारताचं वैविध्य आणि भारताचं वेगळेपण हे भारताबाहेरच्या लोकांशी बोलल्यावर अधिक नीटपणे कळतं. आणि आपण आपला देश गृहीत धरलेला असतो. देगलूरमध्ये काय वेगळेपण आहे हे देगलूरकरांना कळतच नाही. मी जेव्हा बाहेर येतो आणि मग म्हणतो की अरे चालुक्याची राजधानी ही, काय परिसर आहे हा, इथेच पलीकडे, अरे हैदराबाद 2.5 तास, इकडे तेलंगणा, इकडे आंध्र प्रदेश. आम्ही त्या कुठल्या मंदिरामध्ये गेलो तर 3 गाड्या लागलेल्या, एक MH, एक TS, एक KL कर्नाटक. अरे म्हटलं 3 पासिंगच्या 3 गाड्या एका मंदिराच्या समोर. हे जे वैविध्य आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मला कौतुक आहे की या परिसरामध्ये आडते व्यापाऱ्यांनी शिक्षण संस्था सुरू केली आणि ती सगळी शिक्षण संस्था म्हणजे दादांनी हे सगळं सुरू केलं. आणि दादांचा हा यज्ञ डॉक्टर कर्मवीर आणि विजयदादा या सगळ्या मंडळींनी ज्या प्रकारे पुढे चालवला आहे याचं मला खूप कौतुक आहे. मी कर्मवीर सर, तुम्ही नांदेडमध्ये आहात, पण मला आनंद याचा आहे की मुळामध्ये एखादा वारसा जो काही असतो तो वारसा पुढे चालवणं ही फार अवघड गोष्ट असते. मी नेहमी सांगतो की आपला वारसा फार मोठा आहे पण आरसा वाईट आहे. आपला वारसा गांधींचा आहे, आपला वारसा नेहरूंचा आहे, आपला वारसा आंबेडकरांचा आहे, पण आरसा भलताच आहे. हा वारसा सांभाळणं, हा वारसा लक्षात घेणं आणि त्या वारसा लक्षात घेत पुढे जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आहे की खरोखर अशा ठिकाणी बोलता येईल हे जास्त आवश्यक आहे, जास्त महत्त्वाचं आहे, जास्त चांगलं आहे. कारण हा जो भारत आहे हा भारत तुम्ही ठिकठिकाणी पोहोचवू शकता, नेऊ शकता आणि सांगू शकता की भारताची मूळ कल्पना ही आहे. मी मगाशी उल्लेख केला की भारताबाहेर गेल्यानंतर भारत काय आहे ते नीटपणे समजतं. तुम्हाला मजा सांगतो, म्हणजे भारताबाहेरच्या लोकांना इस्रायल तुम्हाला देश माहीत आहे. इस्रायल सध्या युद्धासाठी आणि अनेक गोष्टींसाठी माहिती आहे आपल्याला. इस्रायलमध्ये मी काही वर्षांपूर्वी गेलो होतो.
आणि तिथे गेल्यानंतर तिथे तेल अवीव नावाचं एक फार चांगलं शहर आहे, स्मार्ट शहर आहे एकदम तेल अवीव. तर तेल अवीवमध्ये गेलो. तेल अवीव बघितलं की मला ते शहर इतकं आवडलं, कारण कमाल की स्वच्छता, ड्रेनेजची अगदी उत्तम व्यवस्था, सगळं सुंदर. आपल्याकडे कसं असतं की परदेशामध्ये किती स्वच्छता आहे असं मग आपण भारतामध्ये आल्यावर सांगतो आणि मध्येच एक पिचकारी मारतो, पण आपल्याला ते कौतुक असं स्वच्छतेचं. मी सगळं बघितलं आणि मला असं वाटतं की किती स्वच्छता आहे, किती छान आहे हे शहर, फार चांगलं आहे. त्या शहरामधल्या त्या शहराच्या महापौरांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेला आम्ही सगळे पत्रकार गेलो. पत्रकारांना एकूणच पत्रकार परिषदेचं फार कौतुक असतं आणि भारतामध्ये अशी संधी फार मिळत नाही. त्या भारतामध्ये लोक पत्रकार परिषद घेतच नाही. त्यामुळे त्या पत्रकार परिषदेला आम्ही गेलो आणि गेल्यानंतर त्याने सुरू केलं काही काही बोलायला वगैरे. मग त्यांना प्रश्न विचारायचे होते, त्यांनी बरेच प्रश्न विचारले. सगळं झाल्यानंतर त्यांनी जरा मला बाजूला घेतलं आणि मला म्हटलं, इतके प्रश्न विचारताय मगापासून तुम्ही कुठून आलाय? म्हटलं मी भारतामधून आलाय. म्हणजे भारतामधून आलाय हे कळलं, पण भारतामधून कुठून आलाय? तर तेव्हा मी साम टीव्हीचा संपादक होतो आणि माझं कार्यालय मुंबईमध्ये होतं. तर मी त्यांना म्हटलं की मी मुंबईतून आलो आहे. मला म्हटले, मलाही सांगा, तुम्हाला कल्पना आहे का की तेल अवीव शहराची लोकसंख्या किती आहे? म्हटलं किती आहे? तर म्हटले 4 लाख. तुम्हाला कल्पना आहे का की इस्रायल देशाची लोकसंख्या किती आहे? म्हटलं किती? म्हणजे 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो, तुम्ही लोक 2 कोटीची मुंबई कशी सांभाळता? त्याच्यानंतर मी गुगलवर गेलो. आता गुगल हा गुरु आहे, मी सगळे प्राध्यापक लक्षात ठेवा की काही वर्षांनी गुरुपौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल. मी गुगलवर गेलो आणि गुगलवर गेल्यावर माझ्या लक्षात आलं की लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हा जगाचा 10व्या नंबरचा देश आहे. जगातल्या फक्त 9 देशांची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या, एवढं प्रचंड वैविध्य, एवढ्या भाषा, तरी सुद्धा तुमचा देश, तुमची शहरं एवढी झेपवतात कशी, असा प्रश्न या लोकांना पडतो. आणि म्हणून मी म्हटलं की आपल्याला वाटतं, पण बाहेरच्या लोकांना कमालीचं कौतुक वाटतं, कारण हा देश जेव्हा निर्माण होत होता तेव्हा हा देश कोसळेल अशा प्रकारची मांडणी सुरुवातीपासून सुरू होती. या देशाला पायाच नाहीये, या देशाला धर्माचा पाया नाही, या देशाला भाषेचा पाया नाही, या देशाला कुठलाच पाया नाही. अशा परिस्थितीमध्ये हा महाकाय देश कोसळेल, उद्ध्वस्त होईल अशा प्रकारची मांडणी केली जात होती. पण काय झालं आपल्याला माहिती आहे. तुम्ही गंमत बघा, जॉन स्ट्रेची नावाचा विचार बनला. इसवी सन 1888ची गोष्ट. 1888. इथे सगळे प्राध्यापक माझ्या समोर बसलेले आहेत बरेच. 1888 म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होऊन अवघी 3 वर्ष झालेली होती. 1888ची गोष्ट आहे. 1888 मध्ये जॉन स्ट्रेची नावाचे प्रख्यात विचारवंत अभ्यासक, त्यांच्या व्याख्यानांचं आयोजन इंग्लंडमध्ये इंग्लंड सरकारनं केलं होतं. ते करण्याचं कारण असं होतं की 57च्या उठावानंतर इंग्रजांच्या हे लक्षात आलं की आता भारतावर राज्य आपलं असणार आहे. तर ज्याच्यावर राज्य करायचं तो देश कळला तर पाहिजे, पण तो देश कळणं अवघड आहे. ते भारत नावाचं प्रकरण काय आहे ते आम्हाला समजावून सांगा, असं जॉन स्ट्रेचीला सांगितलं. आणि जॉन स्ट्रेची हा भारतामध्ये दीर्घकाळ त्यानं काम केलं होतं. भारतामध्ये, भारतीय उपखंडामध्ये म्हणजे बांगलादेश वगैरे ठिकाणी काम केलं होतं. तो आला आणि आल्यानंतर त्यानं व्याख्यानाला सुरुवात केली. एक व्याख्यान झालं. तो म्हटलं एका व्याख्यानामध्ये काय हा विषय मांडणं शक्य नाही, मला जर अधिक व्याख्यानं लागतील. त्यानं 7 व्याख्यानं केली. 7 व्याख्यानं झाल्यानंतर शेवटच्या व्याख्यानात, त्या व्याख्यानाचं पुस्तक पण आहे, इंडिया बाय जॉन स्ट्रेची. पॉलिटिकल सायन्सचे जे लोक आहेत ते पुस्तक मागवू शकतात, इंडिया बाय जॉन स्ट्रेची. ते झालं सगळं. शेवटच्या भाषणामध्ये ते असं म्हणाले, सो मित्रांनो, एक लक्षात घ्या, भारत नावाचा देश अस्तित्वात नाही आणि भारत नावाचा देश कधीही तयार होऊ शकत नाही. कारण जेवढं साधर्म्य युरोपातल्या 2 देशांमध्ये आहे तेवढंही साधर्म्य पंजाब आणि बंगालमध्ये नाही. असं असेल तर हा देश निर्माणच होणार नाही. हा देश तयार करायच्या फंदात तुम्ही पडू नका, शक्य तेवढी लूट करा आणि निघून जा. हा देश वगैरे कधीच होणार नाही. ही गोष्ट 1888ची. त्याच्यानंतर अनखाम सर 1940 मध्ये विन्स्टन चर्चिल यांचं गाजलेलं भाषण. बरं, चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान हे सोडून द्या, चर्चिल हे लेखक, नोबेल विजेते लेखक. चर्चिल यांचं भाषण 1940चं. चर्चिल 1940च्या भाषणामध्ये असं म्हणतात, भारत हा देशच नाही, भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. इट इज मेअर जिओग्राफिकल एक्सप्रेशन. म्हणजे ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं, विषवृत्त असतं, रेखावृत्त असतं पण दिसत नाही.
फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देतं. परीक्षेशिवाय आपण अक्षरवृत्त कुठे बघितलंय? त्याप्रमाणे भारत आहे. भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. भारत हा देश होऊ शकत नाही अशी मांडणी 1888 मध्ये जॉन स्ट्रेची करत होते. 1940 मध्ये चर्चिल करत होते. तोच माझा देश आज दिमाखात झेपावतोय. कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी, कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी. आणि ही बात मन की बात नाही आहे. ही बात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ही बात पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. म्हणून भारताची गोष्ट समजून घेणं, भारत काय आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे. काय झालंय माहिती आहे का? आपला डीपी चुकलेला आहे. तुम्हाला डीपी म्हटलं की जरा लवकर कळतं. डीपी चुकलंय. आणि समजा मी संजय आवटे आहे आणि माझ्या व्हॉट्सअपच्या डीपीवर संजय आवटेंच्या ऐवजी सर्जेराव रणखांब असतील, माझ्या डीपीवर गणपत धुमाळे असतील. लोक काय म्हणतात, तुमचं डीपी आपण भारताच्या नावाखाली वेगळा डीपी लावलेला आहे. हा डीपी कुठला हे आपल्याला कळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जीपीएस चुकलेला आहे. जीपीएस चुकल्यामुळे ज्या मुक्कामाकडे जायला पाहिजे, जीपीएस चुकला की काय होतं, देगलूरला येण्याऐवजी आपण जातो पुढे हैदराबाद. आपला जीपीएस चुकलेला आहे. म्हणून खरा जीपीएस कुठला, खरा डीपी कुठला, खरा चेहरा कुठला हे समजावून घेणं, हे समजावून सांगणं मला फार महत्वाचं वाटतं, फार आवश्यक वाटतं. आजही रामचंद्र गुहा असं म्हणतात की जेव्हा हा देश तयार होत होता तेव्हा इट वॉज लाईक अ स्टार्टअप. आणि ते इट वॉज अ रिस्की वेंचर. लोकांना असं वाटत होतं की हा देश तयारच होऊ शकत नाही, त्यामुळे याच्यामध्ये गुंतवणूक करायला कोणीच तयार नव्हतं. तरीही हा देश इथपर्यंत येऊन पोहोचला. याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय? सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट एक तुम्हाला गंमत सांगतो. भारत आणि पाकिस्तान हे या दोघांचा जन्म एकाच दिवशी झाला, बरोबर? असं असताना सुद्धा भारताचा भारत झाला आणि पाकिस्तानचा पाकिस्तान झाला. कारण काय? याचं कारण आहे डॉक्टर आयेशा सिद्दीका नावाच्या प्रख्यात विचारवंत आहेत. त्यांचं मिलिटरी इन कॉर्पोरेट इन पाकिस्तान नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मीच केलेला आहे, पाकिस्तान लष्करी सत्तेचे अर्थरंग. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर आयेशा सिद्दीका असं म्हणतात की भारताचा भारत झाला आणि पाकिस्तानचा पाकिस्तान झाल्याचं कारण असं आहे, पाकिस्तान तयार झाल्यानंतर पाकिस्तानचा केंद्रबिंदू एकच होता, भारत, आणि भारतापासून बीड. याच्या उलट भारताचा केंद्रबिंदू मात्र एकच होता, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. सर्वसामान्य माणूस हा भारताचा केंद्रबिंदू होता. हे भारताचं वेगळे. जेव्हा संविधान तयार झालं, राज्यघटना तयार झाली, तर राज्यघटना तयार झाल्यानंतर राज्यघटना अर्पण कोणाला करावी असा मुद्दा पुढे आला. डॉक्टर राजेश्वर पुढे बसलेले आहेत. तुम्हाला लोकांची आडनावं इतकी भयंकर आहेत ना, मला ते उच्चारताच येत नाही. मला पाठ करायला किमान एक दिवस मी खूप प्रयत्न केला. डॉक्टर कर्मवीरांचा आडनाव पाठ करण्याचा, राजेश्वरांचा आडनाव पाठ करण्याचा. नंतर मी नाच सोडून दिला. बट आपण राजेश्वरच म्हणूया. आमचा तिरुपती फार गोड माणूस आहे. तिरुपतीला मी दुपारी म्हटलं इकडे सगळ्यांचे आडनाव, मग मी 10 वेळा म्हटलो. ते म्हणणं नाही, हे चुकलं. असं 10 वेळा म्हटलं. मी म्हटलं अरे मी तिथं स्टेजवर काहीतरी गडबड करेन, म्हटलं जाऊ दे. तर मी पाठांतराचा नाच सोडून दिला. डॉक्टर राजेश्वरांचं जे पुस्तक आहे अण्णाभाऊ साठेंचं, आणि खूप चांगलं पुस्तक आहे. पुस्तक तुम्ही लिहिलं की त्या पुस्तकाला कोणाला तरी अर्पण करायचं असतं. एक अर्पण पत्रिका असतं. तुम्ही पण अर्पण केलं असेल कोणाला तर. अर्पण पत्रिका असते. संविधान किंवा राज्यघटना पूर्ण लिहून झाल्यानंतर राज्यघटना अर्पण कोणाला करायची असा मुद्दा पुढे आला. आमच्या काही मित्रांना तिरुपती किती गोड हसतो बरं का माणूस. मला फार डॉक्टर कर्मवीर त्याला मी पुण्याला घेऊन जातो. डॉक्टर रणखांब मला म्हटले चांगली माणसं पुण्याला घेऊन गेल्यावर इथं काय करायचं. म्हटलं नाही म्हटलं पुण्यातल्या लोकांना जरा इकडे पाठवतो. त्यांना सांगतो की खरा देश काय, तिकडे काही चाललेलं नाहीये, त्यामुळे त्यांना इकडे पाठवतो, तिरुपती तिकडे घेऊन जातो. तर ते आमच्या एका मित्रांना पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाला अर्पण पत्रिका लिहिली. त्यांना डॉक्टर कर्मवीर सर त्यांना अर्पण केलं बायको. आता मागच्या लोकांना अर्पण पत्रिका कळेल. ती अर्पण पत्रिका अशी होती, माझ्या प्रिय बायकोला हे पुस्तक सप्रेम लिहिलं. आणि पुढचं वाक्य होतं, जी नसती तर हे पुस्तक 4 वर्षांपूर्वी झालं असतं. तुम्हाला नाही पटलं, त्यांना किती पटलं बघा. आपली दहशत काय हे त्यांना माहिती आहे. तर राज्यघटना लिहून झाली. राज्यघटना झाल्यानंतर राज्यघटना अर्पण कोणाला करायची असा मुद्दा पुढे. मग काही लोक म्हटले की आपण असं करूया, महात्मा गांधींना अर्पण करू. महात्मा गांधी राष्ट्रपिता आणि तोपर्यंत काळाच्या पडद्याआड गेलेले होते. गांधींना अर्पण. गांधीवाद्यांसकट सगळ्यांनी कल्पना फेटाळून लावली.
गांधींच्याच काय, कोणाच्याही चरणी आम्ही आमची राज्यघटना अर्पण करणार नाही. आणि म्हणून भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव राज्यघटना आहे जी असं म्हणते, आम्ही भारताचे लोक, आम्हीच आमची राज्यघटना स्वतःप्रत अर्पण करतो. स्वतःप्रत अर्पण करणं राज्यघटना, याचं कारण असं आहे की वी द पीपल, सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. मी नेहमी सांगत आलेलो आहे, हा देश नरेंद्र मोदींचा नाही, हा देश राहुल गांधींचा नाही, हा देश शरद पवारांचा नाही, हा देश एकनाथ शिंदेचा नाही, हा देश उद्धव ठाकरेंचा नाही, हा देश देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश तुमचा आणि माझा. सर्वसामान्य माणूस म्हणून हा देश माझा आहे, हा देश तुमचा आहे, अंतिम सत्ता तुमची आणि माझी आहे. आणि म्हणून या देशाबद्दल अधिक जाणून घेणं आवश्यक यासाठी आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर तेव्हा असं म्हटले होते की भारत एवढा महाकाय आहे, इथे लोकशाही टिकणं फार कठीण आहे, लोकशाही टिकूच नाही अशा प्रकारच्या गोष्टी खूप आहेत. त्याचं म्हटलं, एक वेळ अशी आहे, एक वेळ अशी येईल की जेव्हा राजकीय नेते आपली मूल्ये विसरतील. आता मी वेगळं सांगण्याची गरज आहे, आता राजकीय नेते आणि मूल्य म्हटलं की हसू येईल अशी अवस्था. एक वेळ अशी येईल की राजकीय नेते आपली मूल्य विसरतील, एक वेळ अशी येईल की उद्योजक आणि राजकीय नेते यांचा नेक्सस होईल, एक वेळ अशी येईल माध्यमं आपली भूमिका विसरतील, तरीही भारताची लोकशाही सुदृढ राहील. कारण माझा भरोसा यापैकी कोणावरच नाही, माझा भरोसा आहे इथल्या सर्वसामान्य माणसांवर. आणि म्हणून मला असं वाटतं की मला सर्वसामान्य माणूस फार महत्वाचा वाटतो. मला तेव्हा दुःख होतं की जेव्हा तिकडे मतदानाचा दिवस असतो आणि मतदान होतं आणि लोक सराफाच्या दुकानात रांगा लावतात, एवढे पैसे मिळालेले असतात. मला प्रश्न पडतो की या देशामध्ये सर्वसामान्य माणूस पैसे घेऊन, तो कोण देतो हा मुद्दाच नाहीये, पैसे घेऊन मतदान करू कसं काय शकतो. आणि म्हणून हे सांगितलं पाहिजे, हे सोपं नाहीये. एक लक्षात घ्या, प्रत्येकाला मताचा अधिकार मिळणं हे अजिबात सोपं नाहीये. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, एक मुद्दाम किस्सा सांगतो. बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तर आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. आणि बराक ओबामा अमेरिकेतून भारतामध्ये आले, मनमोहन सिंगांना भेटले. मनमोहन सिंग आणि बराक ओबामा या दोघांचे खूप एकमेकांवर प्रेम, दोघेही स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि सगळ्या डिग्र्या खऱ्याखुऱ्या. फारच बुद्धिमान लोक आहेत, मी काही म्हटलो का, बघा सांगते. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम. बरं, बराक ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट केलं. आता आमचे उद्धव धुमाळे माझ्यासोबत लोकमतमध्ये पुण्यात काम करतात, त्यांनी मला विचारलं, मी असं सांगितल्यावर की पुस्तक का प्रेझेंट. म्हटलं बराक ओबामांनी मनमोहन सिंगांना पुस्तक प्रेझेंट दिलं कारण तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे. ते पुस्तक प्रेझेंट दिलं, त्या पुस्तकावर बराक ओबामांनी एक वाक्य लिहिलं मनमोहन सिंगांना उद्देशून. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाही करून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेममेंट. तेव्हा या दोघांच्या मध्ये कॉम्रेड सीताराम येचुरी होते. सीताराम येचुरी हे आता गेले बिचारे, खूप मोठे गृहस्थ. सीताराम येचुरी कम्युनिस्ट, आणि कम्युनिस्टांचे एक वैशिष्ट्य, बाकी करणार काही नाहीत पण लक्ष सगळीकडे असतं. इथे पण असतील काही कम्युनिस्ट, लक्ष सगळीकडे, आणि पुन्हा विश्लेषण करावं लागतं. बाकी राजकारण नाही केलं चालतं पण विश्लेषण करावं लागतं. ते येचुरीने ते बघितलं आणि येचुरी म्हटले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही प्राचीन लोकशाही नाही आहात आणि तुम्ही महाकाय लोकशाही पण नाही आहात. ओबामा म्हणाले, अहो महाकाय आम्ही नाहीच आहोत कारण तुमची लोकसंख्या प्रचंड आहे, पण आम्ही प्राचीन आहोत कारण 1776 मध्ये आमच्या देशामध्ये लोकशाही आली. तो येचुरी असं म्हणाले, मिस्टर ओबामा, 1776 मध्ये तुमच्याकडे लोकशाही आली हे खरं आहे, पण 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. तुम्हाला खरं पण 1965 पर्यंत अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. इथं महिला आहेत म्हणून सांगतो, 1928 पर्यंत इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. जेव्हा महिला मताचा अधिकार द्या म्हणून उतरला रस्त्यावर, तेव्हा काय झालं, तेव्हा त्यांना जाळलं गेलं जिवंत, तुरुंगात डांबलं गेलं, रणगाडे घातले गेले, पण महिलांना मताचा अधिकार मिळाला नाही. आपल्याकडे मात्र तुम्ही कोणी असा, पहिल्या दिवसापासून प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला. मताच्या अधिकाराचा मुद्दा जेव्हा संसदेमध्ये आला तेव्हा अनेकांचं म्हणणं असं होतं की किमान शिक्षणाची अट ठेवा.
गांधींना गांधी तेव्हा नव्हते, पण त्यांची कल्पना तीच होती. नेहरूंना माहिती होतं, बाबासाहेबांना माहिती होतं की शिकलेले कोण आहेत. शिकलेल्यांना मताचा अधिकार म्हणजे तो कुठल्या वर्गाला मिळणार आहे हे याची कल्पना होती. उत्पन्नाची अट ठेवा असा पण मुद्दा पुढे आला, पण कुठलीच अट ठेवली गेली नाही, प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला. ते सोपं नव्हतं. तुम्ही कल्पना करा, एवढा महाकाय देश, अशा महाकाय देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार म्हणजे ते मतदार यादी तयार करणाऱ्या लोकांचं फार अवघड काम झालं होतं. पण आता ज्याप्रमाणे मतदार यादीमध्ये घोळ घालतात तसे काही घोळ तेव्हा होत नव्हते. त्यामुळे प्रत्येकाचं नाव त्या मतदार यादीमध्ये येणार अशी अपेक्षा होती. हे घरी जायचे, घरी कोणी नसायचं, बाई असायची, मावशी इकड्या तुमचं नाव, ती म्हणायची सुप्रिया, नवऱ्याचं नाव मी नसते घेत. हे मी सांगत नाही, हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे तपशील आहे की ते आता अधिकारी बरोबर आहे, बाई नाव सांगा, मिळालं ना नवऱ्याचं नाव. बाकीच्या बायका त्याला झापायच्या, वेळ आहे का नवऱ्याचं नाव विचारतोस. असं सगळं करत तो मतदार यादी तयार झाली. इतका मोठा एक्सरसाइज होता, पण तो केला. प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला पाहिजे. सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा सर्वसामान्य माणूस महत्वाचा असणं हे भारताचं सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य आपण जपून ठेवलं पाहिजे. तुम्ही कल्पना करा, 1901 ची गोष्ट आहे. 1901 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी कृष्णवर्णी विचारवंत बुकर टी वॉशिंग्टन याला फक्त डिनरला बोला की माझ्याकडे जेवायला या व्हाईट हाऊसला. पण व्हाईट हाऊस मध्ये कृष्णवर्णीय माणूस आला म्हणून गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं, असा तो काळ होता. त्या अमेरिकेमध्ये ही अवस्था तेव्हा होती. आणि त्याच वेळी भारत मात्र ज्या प्रकारे पुढे चालला होता, हा सगळा घटनाक्रम आपण लक्षात ठेवला पाहिजे. मगाशी माझ्या एका पुस्तकाचा उल्लेख झाला, बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड. मला मजा सांगतो, बराक ओबामा जेव्हा भारतामध्ये आले तर भारतामध्ये आल्यानंतर ते असं म्हणाले की लोकांना आश्चर्य वाटतं माझ्या देशामध्ये की माझ्यासारखा कृष्णवर्णीय माणूस हा अमेरिकेचा अध्यक्ष झाला. पण ते असं म्हटले की मी गांधींच्या देशामध्ये आलेलो आहे, गांधींच्या देशानं जी प्रेरणा जगाला दिली त्यामुळे मी अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो. आणि तेव्हा ते असं म्हणाले की राज्यघटनेचा शिल्पकार तेव्हा भीमराव रामजी आंबेडकर यांच्यासारखा माणूस असणं हे म्हणजे भारत अमेरिकेच्या पण किती पुढे आहे हे सिद्ध करण्यासारखं आहे. हे अमेरिकेतल्या लोकांना वाटतं. त्या अमेरिकेमध्ये पण नंतर डोनाल्ड ट्रम्प आले, हा मुद्दा वेगळा. तर डोनाल्ड ट्रम्प सारखा वाह्यात माणूस नाही, आपल्याकडे त्याला 56 इंची म्हणतात एवढाच फरक आहे. पण डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होते. बराक ओबामा, तुम्हाला मी गंमत सांगतो, बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तुम्हाला मजा सांगतो, मी लोकसत्तामध्ये तेव्हा सहसंपादक होतो. 2008 ची गोष्ट. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला उभे होते. मी लोकसत्तामध्ये सहसंपादक होतो. आणि कुमार केतकर हे आमचे संपादक होते. आणि कुमार केतकर तेव्हा अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक कव्हर करायला अमेरिकेला चाललेले होते. मी केतकर साहेबांना म्हटलं, साहेब तुम्हाला मी सुपारी देतो, पण आपल्या बराक ओबामाला अध्यक्ष करूनच परत या. ते केतकर साहेब हसले आणि म्हटले, संजय तुला वाटते तेवढी अमेरिका साधी नाही आहे. अमेरिका ही व्हाईट आहे, गोरी आणि चर्च सेंट्रिक आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस अध्यक्ष होणं निव्वळ अशक्य. मी त्यांना म्हटलं, मी सांगतो माझं चॅलेंज, ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणार. ते म्हणजे नाही होणार. पण शेवटी कसं असतं, ज्येष्ठ लोकांची अडचण असते. जेव्हा वादविवादामध्ये आपण जिंकत नाही तेव्हा ते वयावर आहे. केतकर साहेब मला सुरुवातीला म्हटले, तुला अमेरिका माहिती आहे का? म्हटलं मला अमेरिका माहिती नाही तुमच्या एवढी, पण मला नवीन जग माहिती. मला म्हटलं तुझं वय किती? पण सर याचा काय संबंध आहे? पण तुम्हाला गंमत सांगतो, ऑगस्ट निकाल लागला, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पुण्यामध्ये एक परिसंवाद होता. तो परिसंवाद असा होता, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय? कैलास येसगे ही चिंता पुणेकरांना फार असते. ते पु ल देशपांडेंनी म्हटलं ना की आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागामध्ये काम करत असलो तरी अमेरिकेच्या अध्यक्षांना आपण सल्ला देऊ शकतो असे जास्त वाटते तास पुणेकर म्हणा. तर पुणेकरांना चिंता, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, पुढे काय? परिसंवाद. त्या परिसंवादामध्ये एक वक्ता मी पण होतो. सुरू झाली भाषण. बरं, सगळ्यात तरुण मी असल्यामुळे पहिलं भाषण माझं. बरं, ही गोष्ट 2008 16 वर्षांपूर्वी, तेव्हा मी आणखी तरुण होतो, आता तरुणच आहे. तर 16 वर्षांपूर्वी मी जोरदार घणाघाती माझं भाषण एकदम बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले वगैरे असं
ते पुणेकरांना असं भाषण आवडत नाही. पुणेकरांचं भाषण कसं असतं, आपण विचार केलाच असेल, बोल ना, मोठ्याने बोल ना जरा. पुणेकरांना कायम भीती असते, आपण बोललो आणि पुढच्याला कळलं तर काय. सर्वोत्तम भाषण कुठलं, कोणालाच कळलं नाही. आमचे आनंद कदम आले माझ्याकडे, सर ते तुम्ही बोललात तुम्हाला कळलं नाही ना, जरा अवघडच होतं. तर माझं भाषण झालं आणि माझं भाषण झाल्यानंतर ते पुण्यातले एक विचारवंत प्राध्यापक उभे राहिले आणि त्यांनी आपल्या त्यांच्या शैलीमध्ये, पुणेकर शैलीमध्ये, आता संजय आवटे बोलले, संजय आवटे बोलले, बरं बोलले. आनंदराव, बरं हे पुण्यातलं सुपरलेटिव्ह आहे. गुड, बेटर, बेस्ट आणि मग बरं. बरं बोलले, पण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असं काही मला वाटत नाही. आता मला प्रतिवाद करणं भाग होतं. मी म्हटलं एक सेकंड, माझं भाषण झालंय, पण मला तुमच्या या मुद्द्यावर बोलायचं. त्यांचं भाषण संपल्यावर मी उभा राहिलो आणि मी म्हटलं, डॉक्टर अमुक अमुक बोलले, उत्तम बोलले. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा माझा दावाच नाहीये. माझा दावा असा आहे, जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत. हे बदलणारे जग तुम्हाला कळायला पाहिजे. जग बदलत होते लक्षात घ्या. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, मी तुम्हाला जाणीवपूर्वक अगदी मुद्दाम सजग करतोय, जागा करतोय. जग बदलत होतं. बदलणाऱ्या जगामध्ये बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. आपल्याकडे मनमोहन सिंग होते, तिकडे चीनमध्ये हू जिंताओ होते, रशियामध्ये दिमित्री मेदवेदेव होते. जग बदलत होतं. पण अचानकपणे जगानं पुन्हा युटर्न घेतला आणि डोनाल्ड ट्रम्प तिकडे आले, इकडे पुतीन आले, तिकडे जिनपिंग आले. आपल्याकडे कोण आहे मी सांगत नाही. अशा वेळी जगानं अशा प्रकारच्या जगामध्ये बदल होत असताना आपण ठरवलं पाहिजे की नक्की आपली भूमिका काय असणार आहे, आपला रोल काय असणार आहे. या प्रकारचे बदल होत असताना, आणि म्हणून मी असं म्हटलं की जर जगाला आता कोण वाट दाखवू शकेलच तर तो भारत दाखवू शकतो. कारण भारत ज्या प्रकारे उभा आहे, तुम्ही कल्पना करा. भारत आणि पाकिस्तान, मी मगाशी उल्लेख केला, भारत आणि पाकिस्तान एकाच दिवशी आले जन्माला. कल्पना करा, भारतामध्ये एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा असं असून सुद्धा भारत दिमाखात झेपावला. पाकिस्तानमध्ये एकच धर्म, तरीही पाकिस्तान कोसळला. पाकिस्तानचा धर्म कुठला, तोच. बांगलादेशचा धर्म कुठला, तोच. पण तरीही पाकिस्तान आणि बांगलादेश वेगळे झाले, कारण धर्म एकच आहे पण भाषा वेगळी आहे. तुमची उर्दू आहे, आमची बंगाली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या भाषेवर देश कोसळले, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण भारत मात्र दिमागात झेपावला की भारताची कल्पना काय आहे, हे आयडिया ऑफ इंडिया काय आहे, हे आयडिया ऑफ इंडिया नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं सगळ्यात महत्त्वाचं. आणि म्हणून मी पहिला मुद्दा जो मांडला, भारताचं वेगळेपण सांगणारा, तो मुद्दा म्हणजे पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. दुसरा मुद्दा काय, भारतामध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा, मी मगाशी म्हटलं की जात, धर्म, पंथ. तुम्हाला आणखी मजा सांगतो. तुम्हाला इंडोनेशिया माहीत आहे. मी इंडोनेशिया नावाच्या देशाला असंच काही वर्षांपूर्वी गेलो. इंडोनेशिया हा जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश आहे आणि ऑफिशियली तो मुस्लिम देश आहे. त्या देशाला गेलो. तो देश मी बघितला, मला तो देश प्रचंड आवडला सुद्धा. आणि तो देश पाहिल्यानंतर तिथे मला जावेद नावाचा एक मित्र भेटला. तो जावेद मला म्हणाला की यार, तुला माझा देश कसा वाटला? म्हटलं फार सुंदर आहे. तो म्हटलं माझा मुस्लिम देश आहे, मला तुझा हिंदू देश बघायचा आहे. म्हटलं याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे? पण तो भारतामध्ये येणार होता आणि भारत बघणार होताच. म्हटलं हा भारतामध्ये येईल तेव्हा भारत बघेल आणि त्याला अंदाज येईल की नक्की भारत काय आहे, भारताचा काय आहे, नक्की भारताची गाथा काय, त्याला समजेल. तर मी काही त्याला काही फार बोललो नाही. तो भारतामध्ये आला आणि बऱ्याच ठिकाणी फिरला. दिल्लीत गेला, मुंबईत गेला, औरंगाबादला पण गेला, ठिकठिकाणी गेला, पुण्यात पण आला. तो पुण्यात जेव्हा आला तेव्हा मी नेमका घरी नव्हतो. पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात. बऱ्याच जणांनी अनुभव घेतलेला दिसतो. मी कर्मवीर सर समजा पुण्यामध्ये आले आणि मला फोन केला, अरे सर जरा अगोदर सांगायचं ना. मी कर्मवीर सर म्हणतील की पण ते नाही, आपलं जेवायचं ठरलं होतं. नांदेडमध्ये आलं की आपण, असे पुणेकर असतात. तर त्याच्यामुळे मी नेमकं घरी नव्हतो. पण त्यानं मला व्हॉट्सॲपवर मेसेज केला. सगळं पाहिल्यानंतर मला मेसेज केला आणि तो म्हटला की यार, मी सगळा देश तुझा बघितला, तुझा हिंदू देश मला फार. म्हटलं वारंवार हिंदू देश म्हणतोय, तू बघितलंस तरी काय? तर म्हटलं मी ताजमहल बघितला,
म्हटलं वा. मी लाल किल्ला बघितला आणि माझं एक स्वप्न होतं की मुंबईमध्ये समुद्रकिनारी हॉटेल ताजच्या एका स्यूटमध्ये मुक्काम करायचा. हॉटेल ताजमध्ये मी मुक्काम केला आणि तुझा हिंदू देश मला फार आवडला. मी म्हटलं कोणालाही आवडावा असाच माझा देश आहे, पण तू वारंवार हिंदू देश उल्लेख करतोय म्हणून तुला सांगतो, तू जे बघितलंस तर हिंदू काहीच नव्हतं. ताजमहाल हिंदू नाही, लाल किल्ला हिंदू नाही, हॉटेल ताजचा मालक वारले रतन टाटा ते हिंदू नाही. पण एक लक्षात घे, माझा देश सुंदर आहे कारण तो हिंदूंचा आहेच, पण तो प्रत्येकाचा आहे. बी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं माझं पुस्तक आहे. ज्यांना शक्य झालं ते पुस्तक वाचा अगदी आवर्जून. त्या पुस्तकामध्ये एक कविता आहे, तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भराभरांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. तुम्हाला मजा सांगतो, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे आणि मी एका व्यासपीठावर एकत्र होतो. त्या उद्धव ठाकरेंना उद्देशून मी असं म्हणालो, उद्धव साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, शिवसेनेचे नेते आहात आणि बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही हिंदू हृदय सम्राट असं म्हणता. पण एक लक्षात घ्या, त्या हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियावर भारत एक खोज नावाची मालिका निघाली. श्याम बेनेगल वारले, पण भारत एक खोज मध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधावा लागला. हा भारत आहे. हे जे भारताचं वेगळेपण आहे. तुम्हाला माहिती आहे, झाकीर हुसेन आता नुकतेच वारले. त्यापूर्वी शिवकुमार शर्मा सुद्धा 2 वर्षांपूर्वी गेले. शिवकुमार शर्मा जेव्हा गेले तेव्हा शिवकुमार शर्मांना झाकीर हुसेनला खांदा दिला. हा भारत आहे. हा जो भारत आहे, ही जी कल्पना आहे भारताची, ही भारताची कल्पना नव्या पिढीपर्यंत सांगत राहणं, नव्या पिढीपर्यंत मांडत राहणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मला चिंता काय वाटते माहिती आहे का, नव्या पिढीशी आपण बोलतच नाही आणि नव्या पिढीशी न बोलल्यामुळे नव्या पिढीपर्यंत हा भारत पोहोचतच नाही आणि त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळ्याच कल्पना असतात. त्यांना असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या जातीचे. त्यांच्यापर्यंत हे पोहोचवलं जातं की विश्ववल्ली ज्या प्रकारे काम करते. समजा मी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो माझ्या घरात आहे, बहुतेक हा बौद्ध असणार. छत्रपती शिवाजी महाराज आहे, हा मराठा असणार. या जातींच्या पलीकडे, धर्मांच्या पलीकडचा माणूस सांगण्याचं आव्हान नव्या पिढीपर्यंत आपल्या समोर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा भारत काय आहे, हा भारत पोहोचवायचा असेल तर तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आता फार अवघड झालं. आपण जेव्हा लहान होतो, आम्ही जेव्हा लहान होतो किंवा डॉक्टर रणखाम सर जेव्हा लहान होते किंवा डॉक्टर कर्मवीर सर जेव्हा लहान होते, ते आम्हाला काय वाटायचं माहिती आहे का, आपल्याला काहीच येत नाही, आईला सगळं येतं. आपल्याला काहीच येत नाही, वडिलांना सगळं येतं. माझी आई पुस्तकाला कव्हर घालायची. माझी आई, आम्ही वरच्या वर्गात गेलो ना, तिथे मागच्या वर्गातली सगळी कोरी पानं काढायची आणि नवी वही शिवायची. आईला सगळं येतं, वडिलांना सगळं येतं, आपल्याला काहीच येत नाही. आताच्या पोरांना वाटतं आपल्याला सगळं येतं, ह्यांना काहीच येत नाही. वाटतं की नाही? बघा यांना किती पटलं बरोबर. कारण यांना मोबाईलमध्ये नाव सेव्ह करता येत नाही, यांना व्हॉट्सअपवर कॉल करता येत नाही, यांना व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करता येत नाही. मी मध्यंतरी माझ्या चुलत्यांनी, काकांनी, तात्या त्यांना म्हणतो आम्ही, त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला तिरुपती. त्याला तिरुपतीला टिपू म्हणतात, हे मला फार आवडतं. काय ना, मी सोडणार नाही डॉक्टर कर्मवीर, त्याला घेऊन जातो. डॉक्टर रणखाम सर टिपू, मला काय वाटतं दीपू म्हणताय. तिरुपती नाव आमच्याकडे नाहीच आहे ना, सांस्कृतिक संदर्भ असतो ना, तिरुपती नाव इथेच आहे. म्हणजे मी म्हणाला दीपू दीपू म्हणतोय. मग ते आमचे उद्धव तुम्हाला म्हणायचं ते दीपू नाही, टिपू आहे. टिपू काय म्हणजे तिरुपती, तिरुपतीला टिपू. काय सांगत होतो मी, सांगत काय होतो, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल. ते माझ्या काकांचा, तात्यांचा मला व्हिडिओ कॉल आला. ते व्हिडिओ कॉल आल्यावर मी म्हटलं अरे वा, तात्यामध्ये व्हिडिओ कॉल करायला शिकले. बघतोय तर तात्या स्वच्छतागृहात, तात्या धोतर सांभाळला जरा. ते मला चुकून व्हिडिओ कॉल लागला, बहुतेक चुकून लागला. अहो हे काहीच नाही. पुण्यामध्ये मी असतो, माझे थोरले भाऊ आणि थोरली बहीण, आम्ही तिघेही पुण्यामध्ये राहतो, वेगवेगळे राहतो पण राहतो.
आई वडील आणि आईवडिलांची इच्छा असते की तिन्ही भावंडांनी एकत्र जमावं सगळ्या कुटुंबियांसमवेत. तर नॉर्मली दर रविवारी आम्ही सगळे एकत्र जमतो. मग एकत्र जेवायला आपल्यासाठी तर मी जेवायला बसतो, सगळे एकत्र बसतो. आणि तेवढंच माझ्या वडिलांना एक फोन आला. फोन आल्यानंतर वडिलांनी पटकन, पण ते त्या जुन्या पिढीचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, फोन आला की घेतलाच पाहिजे. त्याचं कारण तेव्हा ट्रंक कॉल लावावा लागायचा, 2-2 दिवस फोन लागत नसे. त्यामुळे फोन आला की ते धावत पडत, पण त्यांचा तो छोटा फोन, स्मार्टफोन नाही, छोटा फोन, तो फोन घेतला. आप्पा आपले फोनवर 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, आप्पा फोनवर बोलत आहे. आम्हाला भूक लागलेली, शेवटी आम्ही म्हटलं आप्पा महत्त्वाचा कॉल आहे म्हणे. शेवटी आप्पा आले, पहिला घास घेतला रे घेतला. आम्ही सगळे आप्पांवर तुटून पडलो. आप्पा हो म्हटलं असं काय, तुम्ही मध्येच फोन घेतला. आप्पा म्हणे महत्त्वाचा फोन होता. म्हटलं कोणाचा कॉल होता? म्हणजे कंपनीचा फोन होता. कंपनीचा फोन होता? कंपनीचा फोन काय होता? नाही म्हणजे तिकडून एक कन्या होती, माझे वडील शिक्षक मराठीचे, तिकडून एक कन्या होती. ती कन्या मला म्हणाली की तुम्हाला लोन पाहिजे का, कर्ज पाहिजे का? ती 15 मिनिटं ती कशी बोलणार? पण ती बिचारी विचारते कर्ज पाहिजे का, आपण बोललं पाहिजे. म्हणजे मी तिला सांगितलं की मला निवृत्ती वेतन मिळतं, माझा एक मुलगा संपादक आहे, एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगी अधिकारी आहे. तर ती पोरगी पण भारी, ती म्हटली माझा बायोडाटा पाठवते, मला नोकरी द्या. 15. मुद्दा असा आहे की या पिढीला एक लक्षात घ्या, त्या पिढीकडे माध्यम नाही आहे, पण एक लक्षात घ्या नव्या पिढीकडे माध्यम आहे, पण कुठलंही माध्यम विचार करायला शिकवत नाही. विचार तुम्हालाच करावा लागतो. आपली आता अवस्था अशी आहे की आपल्याकडे सगळी माध्यम आहेत. पण आचार्य विनोबा भावेंनी सांगितलं होतं की समजा माझ्याकडे 100 शतरंज आहे, पण माझा सगळा वेळ शतरंज अंथरणात गेला तर मी झोपणार कधी? अगदी त्याप्रमाणे माझ्याकडे सगळी माध्यम आहेत, अभिव्यक्तीची सगळी माध्यम आहेत, पण माझा सगळा वेळ जातोय कुठे? माझा सगळा वेळ जातोय ती माध्यमं ऑपरेट करणार, मी विचार कधी करणार? एक लक्षात घ्या, मगाशी मी उल्लेख केला डोनाल्ड ट्रम्पचा, एक अत्यंत गंभीर मुद्दा तुम्हाला सांगतो. डोनाल्ड ट्रम्प नावाच्या बाह्यात अध्यक्षाने अमेरिकेच्या जे भाषण केलं यावेळी, ते अत्यंत विखारी भाषण होतं. आणि ते विखारी भाषण करताना त्याच्या समोर जे 3 लोक बसले होते, ते 3 लोक त्याचे ब्लू आईड बॉय होते. ते 3 लोक कोण? ॲलन मस्क जो एक्सचा प्रमुख आहे, दुसरा मार्क झुकेरबर्ग जो फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप याचा प्रमुख आहे, आणि तिसरा जेफ बेझोस जो ॲमेझॉनचा प्रमुख आहे. मी सांगतो यासाठी की माध्यमं आणि हे विखारी नेते यांचं नेक्सस तयार झालेलं आहे. अशा कालावधीमध्ये नव्या पिढीला विचार करायला प्रवृत्त करणं, त्यांनी विचार करणं यासाठी प्रयत्न करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगू का, ते मला एक नेहमी असं वाटतं की आपल्याला काही गोष्टी बदलाव्या लागणार आहेत. मी मगाशी उल्लेख केला यांचा, या सगळ्या मागे बसणाऱ्या आणि यावेळी गोंधळ घालणाऱ्या सगळ्या ज्या बहिणीत माझ्या, त्यांना हे कळत नाहीये की माझ्या अकाउंटमध्ये हे आलं, पण माझ्या मुलांचं अकाउंट नील होत आहे. माझ्या मुलांच्या भविष्याच्या अकाउंटमध्ये काय? तुम्ही कल्पना करा, शिक्षणावरचा पैसा नाही, आरोग्यावर तरतूद नाही. उद्याची पिढी करणार काय? उद्याची पिढी जगणार काय? डॉक्टर अजित रानडे नावाचे प्रख्यात इकॉनॉमिस्ट पुण्यामध्ये असतात, ते एकदा आमच्या ऑफिसमध्ये आले होते. उद्धव तुम्ही होता मला वाटतं तेव्हा, ते आले होते. त्यांना मी असं विचारलं, डॉक्टर रानडे, व्हॉट इज डेव्हलपमेंट? विकास म्हणजे काय? आता अलीकडे काय झालंय, मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास. तर विकास म्हणजे काय? तुम्ही कशी व्याख्या करता विकासाची? अजित रानडे मला म्हटले, आवटे साहेब तुम्ही कधी फ्रान्सला गेलाय? म्हटलं मी बहुतेक बऱ्याच देशांना गेलोय, 22 देशांना गेलेलो आहे, पण फ्रान्सला काही गेलेलो नाही. तसंही प्रत्येक देशाला जाऊ शकेल असं आपल्याकडे एकच माणूस आहे. तर म्हटलं मी काय फ्रान्सला गेलेलो नाही. ते म्हटले तुम्ही जेव्हा पॅरिसमध्ये जाता, पॅरिसमध्ये गेल्यानंतर काय करतो आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो, बरोबर आहे? आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो. हॉटेलमध्ये तुम्ही रूममध्ये चेक इन केलं की आपल्याला पहिलं आपलं लक्ष कुठे जातं? पाणी. पाणी म्हणजे काय? पाण्याची बाटली म्हणजे मिनरल वॉटर, ज्याला आपण बिस्लेरी किंवा काय 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 म्हणतो, मिनरल वॉटर. रिसेप्शनला आपण फोन करतो, पाणी. ती रिसेप्शनची मुलगी म्हणते आज जा आणि कुठल्याही नळाचं पाणी प्या, ते पिण्याचंच पाणी आहे. तुम्ही म्हणता ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. अजित रानडे पुढे आम्हाला असं म्हणाले की ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये सार्वजनिक कुठल्याही नळाचं पाणी तुम्ही डोळे झाकून पिऊ शकता, त्याला विकास म्हणतात. टाळ्या वाजवायला काही हरकत नाही.
तुम्ही सांगितलं ना टाळ्या वाजवू नका सांगितलंय ना, वाजवत चला ना बिंदास, मैफल आहे छान, टाळ्या वाजवा, हसा. ओके. तर पुढे ते असं म्हणाले, ज्या शहरामध्ये ज्या देशामध्ये तुमच्या मुलांना सार्वजनिक शाळेमध्ये प्रवेश द्यावा असं तुम्हाला मनापासून वाटतं त्याला विकास म्हणतात. ज्या देशामध्ये ज्या शहरामध्ये सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ऍडमिट करावं असं तुम्हाला वाटतं त्याला विकास म्हणतात. आमच्याकडे पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे, जे सार्वजनिक सरकारी आहे. एकदा माझी आई आजारी होती, तर माझ्या आईला मी ससूनला घेऊन गेलो. आईला वाटतं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशात ती माया पातळ झाली. तेव्हा मी आईला सांगितलं की आई, ससूनच्या सोबत डॉक्टर पुढे बसलेले, ससूनच्या शेजारी बीजी मेडिकल कॉलेज आहे. बीजी मेडिकल कॉलेजमध्ये जेवढे तज्ञ डॉक्टर आहेत तेवढे भारतामधल्या कुठल्याही खाजगी रुग्णालयात नाही. पण जाणीवपूर्वक खाजगी रुग्णालयांना बदनाम करायचं, सार्वजनिक रुग्णालयांना बदनाम करायचं आणि खाजगी रुग्णालयच महत्वाचे आहे हे सांगायचं, ही जी सवय लागलेली आहे आपल्याला. ते पुढे म्हटले की ज्या देशामध्ये सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करावा असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास म्हणतात. आणि पुढचे त्यांचं वाक्य फार मस्त होतं, फार महत्वाचं होतं. ते असं म्हणाले, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एक चूक करतोय, आपण उद्याच्या पिढ्यांचं पाकिट मारतो आहोत, उद्याच्या पिढ्यांचं भविष्य आपण संपून टाकतो आहोत. त्यांचा तो मुद्दा फार महत्वाचा होता. त्याचा मुद्दा असा आहे, म्हणजे उद्या समजा मी पुण्यामध्ये आहे, माझ्या मुलासाठी माझ्या मुलीसाठी मी घर घेतलं, जागा घेतली, बंगला घेतला, गाडी घेतली, पण त्या पुण्यामध्ये माझ्या मुलामुलींना उद्या स्वच्छ हवाच मिळणार नसेल, चांगलं पाणीच मिळणार नसेल, तर त्याचं करायचं काय? विकासाची कल्पना काय आहे? विकासाची कल्पना, त्याचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस असला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारे आपल्या पुढच्या पिढ्यांना, आणि दुसरा मुद्दा त्याहून महत्वाचा आहे तो असा की समजा तुम्ही उड्डाणपूल बांधले, तुम्ही चकचकीत रस्ते बांधले, पण त्या चकचकीत रस्त्यांवर, त्या उड्डाणपुलांवर तुमची मुलं जातीय दंगलीमध्ये होरपळून मरणार असतील तर त्या रस्त्याचं करायचं काय? मी मगाशी जो उल्लेख केला जातीच्या अनुषंगानं, धर्माच्या अनुषंगानं, तुम्हाला गंमत सांगतो. अलीकडे काय असतं माहिती आहे का, म्हणजे लोकांना मी मगाशी म्हटलं ना की अमुक म्हणजे तमुक जातीचा. एके दिवशी मला मोबाईलवर असाच एक व्हॉट्सॲपवर मेसेज आला. तो मेसेज आला माझ्या कॉलेजमधल्या ड्रीम गर्ल्स. कैलास की हसू नका तुम्ही, आमची अवस्था फार वाईट होती. आमच्या काळात व्हॉट्सॲप वगैरे काही नव्हतं, पत्र लिहावी लागायची. उद्धव धुमाळे, एखादी मुलगी आवडली, मी 12-12 पानांची पत्र लिहायचो. आणि माझं अक्षर चांगलं होतं, तिरुपती टिपू, माझं अक्षर चांगलं होतं. माझं अक्षर चांगलं असल्यामुळे इतरांची पण पत्र मी लिहायचो. बरोबर तुमचं प्रेम मी कसं काय लिहू? ते म्हणायचे मंगेश पाडगावकर, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. मग ते पत्र लिहायचं, एवढी पत्र लिहिली त्यामुळे पत्रकार झालो. मग ते पत्र लिहून चालायचं नाही पुन्हा. आमच्या काळ महिने प्यार केचा काळ होता. पत्र लिहिल्यावर कबूतर शोधावं लागायचं. ते कबूतर नुसतं नाही, त्या कबूतरला वडापाव खाऊ घालावं लागायचं, मग ते कबूतर जायचं. एवढं करून ते पत्र तिथपर्यंत पोहोचायचं आणि पोहोचल्यानंतर ती अशी बघायची की जसं काही घडलंच नाही. त्या माझ्या ड्रीम गर्लचा मला व्हॉट्सॲपवर मेसेज आला, संजय कसा आहेस? तर मेसेज कसा होता, संजय कसा आहेस, पण मी वाचला असा, संजय कसा आहे. पु ल देशपांडे म्हणतात, एखाद्या शब्दानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये ज्या तारा झंकारतात, आमच्या तारा झंकारल्या. हा आनंदराव, क्या बात आहे, काहीतरी गडबड आनंदरावांची. या फेट्याखाली दडलंय काय? तर ते एकदम बघितलं. मग बाकीच्या गप्पा सुरू झाल्या, काय म्हणतेस, कशी आहेस वगैरे. भस्कन ते मला म्हणते, संजय तू ती जात कुठली? एकदम जातीवर का आली हो? म्हटलं का ग बाई, काय झालं? म्हणजे कॉलेजमध्ये जेव्हा तू होतास तेव्हा आमचा समज होता की तू ब्राह्मण असतो. असा समज तेव्हा का होता ना आत्ता का दूर झाला म्हणजे काय मला कळत. तेव्हा समज होता कारण तू कॉलेजच्या मॅगझिनचा संपादक होतास, तू कॉलेजमध्ये स्कॉलर होतास, तू वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाषणं करायचास, त्यामुळे आम्हाला असं वाटतं. मग आता काय झालं तर डीपी. मग कशी म्हटलं डीपी फार महत्वाचं. तुम्हाला सांगतो ऐका मागचे श्रोते. परवा मला मुंबईमध्ये एक मॅडम भेटल्या. माझं भाषण झाल्यावर मला म्हटलं, संजय आवटे ओळखलं का, आपण फेसबुकवर एकत्र आहोत. मी म्हटलं भेटल्यावर ओळखू याल, असा डीपी ठेवत चला.
डीपी बघितल्यावर वाटतं, प्रत्यक्ष भेटल्यावर अच्छा तुम्हीच का तयार. पण पूर्वी काय होतं, आपण मेकअप करून फोटो काढायचो. आता फोटो काढून मेकअप करतो. इतके फिल्टर. पण ते एआय मुळे तर, अरे बापरे, ते एआय इमेज म्हणजे असं काही झालंय ना की तो प्रत्यक्ष माणूस आणि हा काही संबंधच नाहीये. तर तुझा डीपी, तर माझा डीपी असा होता, असंच माझं भाषण सुरू आहे आणि मागे जसं आत्ता हे आहे तसं बॅनर आहे. ते बॅनरवर वाक्य असं लिहिलं असं होतं की महात्मा फुले व्याख्यानमाला आणि संजय आवटेंचं भाषण. तर म्हटलं मग पण महात्मा फुल्यांवर बोलतो म्हणजे बहुतेक तू ब्राह्मण नसणार. म्हटलं महात्मा फुल्यांवर बोलतो म्हणजे मी ब्राह्मण नसणार हे तुला कोणी सांगितलं? मग म्हणे नाही. मी म्हटलं बरं जाऊ दे, म्हटलं माझं जाऊ दे, तू कुठल्या जातीची आहेस? तर मी जात मानतच नाही, पण तुम्हाला वारंवार जात विचारतेस म्हणून तुला विचारतो. तर म्हणे मी कोकणस्थ ब्राह्मण आहे. म्हटलं मग तुला सांगू का, माझं सोडून दे, पण तुझ्या डीपीवर मात्र महात्मा फुलेच असले पाहिजे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे तुझ्या डीपीवर असले पाहिजे. ते म्हणजे माझा काय संबंध आहे? महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी काम केलं ओबीसी करता, दलितांकरता, माझा काय संबंध आहे? मी तुला म्हटलं तुला महात्मा फुल्यांबद्दल काय काय माहिती आहे, सावित्रीबाई फुल्यांबद्दल काय माहिती आहे? म्हणजे फार नाही, पण मला 4 गोष्टी माहिती आहेत. म्हटलं सांग. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हटलं व्हेरी नाईस. तुला हे माहिती आहे का? म्हटलं जेव्हा मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्यांना शाळेसाठी इमारत भाडा दिला कोणी? त्यांच्या भिडे नावाच्या मित्रांना. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. राजेश्वर तुम्हाला मिशा फुटला असं मला वाटायला लागलं. तर तेव्हा त्यांना दिली कोणी? भिडे नावाच्या त्यांच्या मित्रांना. दुसरी गोष्ट सावित्रीबाई फुले शिकवणार मुलींना, पण सावित्रीबाई फुले निरक्षर होत्या, त्यांना कोण शिकवे? सावित्रीबाई फुल्यांना शिकवण्यासाठी महात्मा फुले तर होतेच, पण गोवंडे, वाळवेकर, परांजपे हे त्यांचे ब्राह्मण मित्र पुढे आहे. तुला आणखी काय माहिती आहे? तर आणि म्हटलं आणखी पुढचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी जी पहिली शाळा सुरू केली त्या पहिल्या शाळेच्या पहिल्या बॅचमध्ये सगळ्या मुली ब्राह्मण होत्या. तुला आणखी काय माहिती आहे? म्हणजे मला हे माहिती आहे की त्यांनी तेव्हा नवरा गेल्यानंतर केशवपन व्हायचं. मी तुम्हाला महिलांना तुम्हाला मी एक सांगतो, ह्या पुरुषांनी कितीही प्रतिगामी होऊ द्या, तुम्ही पुरोगामीच झाले पाहिजे. तुम्ही जो त्रास सहन केलाय ना, तुम्हाला कल्पनाच नाही आज तुम्ही इथपर्यंत का पोहोचलाय, ते केवळ आणि केवळ पुरोगामी वाटेवर उभे राहिल्यामुळे पोहोचलेले. काय अवस्था होती स्त्रियांची, आणि सगळ्या जातींच्या स्त्रियांची अवस्था होती, सगळ्या जातींच्या स्त्रियांची. म्हणजे आपण ब्राह्मणी व्यवस्था वगैरे म्हणतो, पण ब्राह्मण स्त्रियांचं जेवढं शोषण झालं तेवढं बाकीच्या स्त्रियांचं पण झालं नाही. सर्वाधिक शोषण हे ब्राह्मण स्त्रियांचं झालं. त्या कालावधीमध्ये रमाबाई डोंगरे नावाची विद्वान विदुषी, तीच नंतर पंडिता रमाबाईंनी तेव्हा द हाय कास्ट हिंदू वुमेन नावाचं पुस्तक लिहिलं, ब्राह्मण स्त्रियांवर होणारे अत्याचार. त्यावर तिला पुरस्कार मिळाला. तेव्हा पुरस्कार मिळायचे, पुस्तक लिहिलं की पुरस्कार मिळायचे. पंडिता रमाबाईंनी पुस्तक लिहिलं हाय कास्ट हिंदू वुमेन, त्यांना पुरस्कार मिळाला. काय पुरस्कार मिळाला? हिंदू धर्मातनं बाहेर काढलं. रणकामचं तेव्हा असे पुरस्कार मिळायचे. आता तुमचे सगळे मित्र नको ते पुरस्कारासाठी भांडत असतात, पण त्यांना बाहेर काढलं. तुम्ही कल्पना करा, माझी एक मैत्रीण रमा माधव नावाचा सिनेमा बघायला गेली, कोकणस्थ ब्राह्मण मैत्रीण. म्हणजे रमा माधव, म्हणजे तुला रमा माधव कशी खूप प्रेम आहे ना, तू हे लक्षात घे. रमाबाई पेशवे 20व्या वर्षी जिवंत जाळली गेली सती प्रथेच्या नावात. बाई कुठल्याही जातीची असो, कुठल्याही धर्माची असो, तिच्यावर प्रचंड अन्याय, प्रचंड तिला त्रास दिला गेला. त्याच प्रकारची अवस्था मी मगाशी सांगत होतो की तिने विचारलं तेव्हा केशवपन व्हायचं, नवरा गेल्यानंतर केशवपन करायचं. म्हटलं बरोबर आहे, केशवपन व्हायचं. मग यांनी काय केलं? केशवपनाच्या विरोधामध्ये नाव्याचा संप केला महात्मा फुल्यांनी. म्हटलं हे बरोबर आहे, पण केशवपन कुठल्या जातीमध्ये व्हायचं? माळी, साळी, कोळी, कुणबी यांच्यामध्ये केशवपन होत नव्हतं. केशवपन व्हायचं कुठल्या जातीमध्ये? ब्राह्मण. तुम्ही काकस्पर्श नावाचा मराठी सिनेमा पाहिलाय की नाही मला माहिती नाही, कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये व्हायचं. कोकणस्थ महिलांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. म्हटले बरोबर आहे. आणखी तुला काय माहिती? पण तिसरी गोष्ट मला हे माहिती आहे, तुम्ही गंमत बघा, म्हणजे काय माणसं त्यावेळची मोठी असते. तेव्हा काय व्हायचं? लहानपणी लग्न व्हायचे. मुलीचं वय वर्ष 9, मुलाचं वय, त्याला मुलगा कसं म्हणायचं माहिती नाही, मुलाचं वय वर्ष 52, लग्न व्हायचं. आणि मग त्या बालविधवा वगैरे व्हायच्या. बालविधवा झाल्या मग त्यांचं लैंगिक शोषण व्हायचं, मग त्या प्रेग्नंट राहायच्या आणि पोट दिसू लागलं मग आत्महत्या करायच्या, अवैध पद्धतीने गर्भपात करायच्या. फुले दाम्पत्यानं फलक लावला. आजही तुम्ही कधी पुण्यात आलात तर पुण्यामध्ये फक्त मॉलला आणि याला जाऊ नका,
पुण्यामध्ये फुले वाड्याकडे या. फुले वाड्यात गेल्यानंतर फुले वाड्यामध्ये आजही प्रसूतिगृह आहे. त्या प्रसूतिगृहामध्ये त्यांनी फलक लावला की अशा प्रकारच्या महिलांनी आमच्याकडे यावं आणि इथंच प्रसूत होऊन जावं, इथे बाळंत व्हावं आणि मूल इथेच ठेवावं. म्हटलं बरोबर आहे, पण तुला हे माहिती आहे का की बाळंत होऊन ज्या 42 महिला गेल्या 42च्या 42 ब्राह्मण होत्या. पण आणखी तुला काय माहिती आहे? म्हणजे मला आणखी हे माहिती आहे की त्यांनी एका विधवेचे मूल दत्तक घेतलं. म्हटलं फक्त विधवेचे मूल दत्तक नाही घेतलं, ब्राह्मण विधवेचे मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, त्या काशीबाईवर तिच्या सासऱ्यानं बलात्कार केला. त्यातनं जन्माला आला डॉक्टर यशवंत, त्याला दत्तक घेतलं. ती म्हटली बाय, निघून गेली. पण 15 दिवसांनी तिने मला परत हाय केलं आणि हाय केल्यावर मी बघितलं तर तिच्या व्हॉट्सअपच्या डीपीवर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले होते. याच्यावरनं 2 निष्कर्ष निघतात. पहिला निष्कर्ष असा की आपण बोलत राहायला पाहिजे, बदल होतो. दुसरा निष्कर्ष असा की कॉलेजमधली मैत्रीण नंतर सुद्धा पटू शकते. आपण प्रयत्न सोडून चाललो. मला असं वाटतं की हा जो देश आहे, ही जी कल्पना आहे देशाची, ही जी आयडिया ऑफ इंडिया आहे, हे नीटपणे सांगणं आवश्यक आहे. मग असे उदगीरहून जे माझे मित्र आले त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही फार महत्त्वाची भूमिका मांडता. ती भूमिका अशी आहे, मी नेहमी सांगत आलो आहे, गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत. अनेकदा काय होतं माहिती आहे का, जे गांधीवादी आहेत त्यांना बाबासाहेब कळत नाही आणि जे आंबेडकरवादी आहेत त्यांना गांधीच क्रमांक 1चे शत्रू वाटतात. किती शोभला असता भीम नोटावर, टाय कोटावर. नोटेवर आणि कोटावर भीम शोभले असतेच, याच्यात काही शंकाच नाही. पण आता जो नोटेवर आहे तो अशोभनीय नाही, हे आपल्याला कळायला पाहिजे. तुम्ही कल्पना करा, गांधी नेहरू आंबेडकर हे तिघं एकत्र होते. मतभेद होतोय का, काही लोक म्हणतात, पण नाही, ते गांधी आणि आंबेडकरांमध्ये खूप मतभेद होते. म्हटलं हो, मतभेद होते कारण दोघंही काम करत होते. तुम्ही काहीच करत नव्हता, तुमच्याशी कोणाचे मतभेद होते? दोघंही काम करत होते, मतभेद होणारच. पण एक लक्षात घ्या, मतभेद कितीही असते तरी मूल्यांच्या पातळीवर सगळे एकत्र होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गांधी परंपरेच्या अधिष्ठानावर उभे होते. आणि परंपरेच्या अधिष्ठानावर उभे असताना मी काल सांगत होतो की गांधी आणि नेहरू यांच्यामध्ये पण कमाल मतभेद होते. गांधी आणि नेहरूंमध्ये खूप मतभेद होते. नेहरूंची भूमिका पूर्ण वेगळी होती, गांधींची भूमिका पूर्ण वेगळी होती. तुम्ही जर वरवर पाहिलं तर गांधी आणि नेहरू यांच्यामध्ये साधर्माचा कुठलाच मुद्दा दिसत नाही. गांधी म्हणजे पंच आणि अगदी अर्धनग्न फकीर, हाफ नेकेड फकीर त्यांना म्हणायचे. आणि नेहरू म्हणजे छान राहणार. गांधी पूर्णपणे परंपरेच्या अधिष्ठानावर उभे आणि नेहरू ग्लोबल विस्डम असणार. मग ती गंमत आहे, लॉर्ड माउंटबॅटन जेव्हा चालले, इंग्रज सोडून चालले होते भारत, आणि तेव्हा लॉर्ड माउंटबॅटनचा सेंड ऑफ होता, समारोपाचा कार्यक्रम होता. तर माउंटबॅटन भाषणामध्ये म्हणाले, सो लेडीज अँड जेंटलमन, आय वॉज लॉस्ट इंग्लिशमन टू रूल इंडिया. आय वॉज द लास्ट इंग्लिशमन टू रूल इंडिया. भारतावर राज्य करणारा मी शेवटचा इंग्लिशमन होतो. नेहरू खाली बसले होते, म्हणजे नो नो, आय विल बी द लास्ट इंग्लिशमन. गमतीने वाटले की मी इंग्लिशमन. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व गांधी आणि नेहरू यांच्यामध्ये एवढे फरक होते, बदल होते किंवा साधर्माचे मुद्दे नव्हते, तरी सुद्धा गांधींनी निवड केली नेहरूंची. कारण मतभेद असू शकतात, मतभेद असतातच. मी मगाशी काल उल्लेख केला खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान नावाचा माणूस, तो तुम्ही कल्पना करा, तो पठाण अफगाणिस्तानचा 6.5 फुटांचा, तो भारतामध्ये आला गांधीच्या प्रेमात. गांधी म्हणजे ना तो काय, ते पंढरीचे भूत मोठे, तसं ते गांधीची अवस्था होती. ते जे कोणी संपर्कात येतील ते त्यांच्या हिप्नोटाईज व्हायचे. ते आले, गांधींच्या प्रेमात पडले, पण ते रोज मटण घ्यायचे. आणि गांधी शाकाहारी, गांधीच्या आश्रमामध्ये शाकाहार. ते लोक म्हटले, लोक असतातच ना शेवटी, ते फार भयंकर असतात. लोक फार भयंकर असतात. पण डॉक्टर कर्मवीर तुमच्या, पण डॉक्टर ते जरा असं माणूस म्हणायला लागल्यानंतर सांगायचं गप्प बस. माझ्याकडे कोणी आलं ना की पण सर ते तुम्ही गेल्यावर ते असं म्हणलं, गप्प बस, हे मला काय सांगू नाही सर. म्हणजे तुम्हाला सावध करतो. मी म्हटलं मी माझ्या पायाने खड्ड्यात पडेल, पण तुझ्या पायाने एव्हरेस्टवर जाणार नाही. सगळ्या नेतृत्वाने हे ठरवलं पाहिजे की मी माझ्या पायाने खड्ड्यात जाईल, पण तुझ्या पायाने शिखरावर पण जाणार नाही. तर ते लोक आले, लोक म्हटले पण ते मांसाहार करतात, मटण खातात, त्यांना आपण मटण कसं काय द्यायचं? गांधीजी म्हटले नियम काय आहे? तर नियम असा आहे की आश्रमामध्ये मटण शिजणार नाही. म्हणजे मटण शिजणार नाही असा नियम आहे, मटण आणणार नाही असा नियम नाही, त्यांना बाहेरून आणा.
माझा मुद्दा असा की गांधीजी ज्या प्रकारची भूमिका होती, पण सगळ्यात छान काय वाटतं म्हणजे काल मी सांगत होतो, आज 2 उद्योगपतींचा फार मोठा उल्लेख आपण कायम करत असतो. मी गमतीने सांगत असतो की आज जर गांधी असते तर ते 2 उद्योगपती सुद्धा गांधींकडे आले असते. त्या काळात टाटा, बिर्ला, बजाज गांधींसोबत होते. मी मगाशी काल एक घटना सांगत होतो. मंचर नावाचं गाव आहे पुण्याजवळ. तर मंचरमध्ये माझं व्याख्यान होतं. माझं व्याख्यान झालं की शिक्षिका समोर बसल्या होत्या. ते शिक्षिका आल्या पुढे आणि मला वाटतं, सर तुम्हाला माहीत आहे का, म्हाळुंगे पडवळ इथून 3 किलोमीटरवर आहे. तर म्हाळुंगे पडवळ हे बाबू गेलूचं गाव. तुम्हाला बाबू गेलू माहीत आहे की तो सगळा स्वदेशी ह्यासाठी काम केलेला. परदेशी ट्रक जो आहे तो परदेशी ट्रक अडवला, उभा राहिला, तो ट्रक समोरून गेला आणि तो जागीच गतप्राण झाला, असा बाबू गेलू. तर ते बाबू गेलूचं स्मारक म्हाळुंगे पडवळमध्ये आहे. ते स्मारक बघायला मी बाबू गेलूच्या तिथे स्मारकावर गेलो. तिथे गेलो तर त्या स्मारकावर बरंच काही लिहिलेलं होतं. तिथं असं लिहिलं होतं की बाबू गेलू जेव्हा गेला तुमचे अंत्यसंस्कार झाले. त्या अंत्यसंस्काराला टाटा होते, बिर्ला होते, बजाज होते. पण बाबू गेलू कोण? हमाल. एका हमालाच्या अंत्यसंस्काराला बिर्ला, बजाज, टाटा आले. याचं कारण असं आहे, मुळामध्ये गांधींचं वैशिष्ट्य असं होतं की गांधींच्या आंदोलनामध्ये, गांधींच्या चळवळीमध्ये सर्वसामान्य माणसांपासून उद्योजकापर्यंत प्रत्येक जण होतं. हे गांधींचं वैशिष्ट्य होतं. कारण गांधींनी सर्वसामान्य माणसाचा आतला आवाज काय आहे तो जागा केला. नेहरूंनी त्याला एक वेगळी उमेद दिली आणि बाबासाहेबांनी जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला खऱ्या अर्थानं. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो भारत आहे, आता सध्या काय झालं माहिती आहे का, सध्या महापुरुषांच्या अपहरणाचा काळ आहे. बाप पळवणारी टोळी आलेली आहे. आमच्या उद्धव ठाकरेंना विचार, बापच गायब करतात. माझ्या वडिलांचं वय 85 आहे. पूर्वी काय होतं, लहान मुलं बाहेर चालली की आपल्याला भीती वाटायची. अचानकपणे लहान मुलगा घरी बाबा आला, काय करायचं. आता वडील बाहेर चालले की मला भीती वाटते की बापच गायब करते. मला कळत नाही. सरदार वल्लभभाई पटेल, ते पण ते सरदार वल्लभभाई पटेलांना पंतप्रधान करायला पाहिजे होतं. अरे तुला माहित आहे का, या देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952ला आणि सरदार वल्लभभाई पटेलांचं निधन झालं 1950. पण पटेल पंतप्रधान व्हायला पाहिजे होते. नेताजी सुभाषचंद्र बोस, अरे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांचं भांडण होतं हे खरं आहे, पण हे लक्षात घ्या, आझाद हिंद सेनेची धुरा जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आपल्या हातामध्ये घेतली तेव्हा त्यांनी जी पहिली रेजिमेंट स्थापन केली त्या रेजिमेंटचं नाव गांधी रेजिमेंट होतं. हे तुम्हाला माहितीच नाही. या सगळ्यांमध्ये मतभेद होते, पण तरी सुद्धा याची कल्पना होती की कोणाचं काय महत्व आहे, कोणाची काय भूमिका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारे गोष्टी सुरू असताना गांधी, नेहरू, आंबेडकरांचा देश काय आहे हे सांगण्याचं आपल्यासमोर आव्हान आहे. गांधीचं सगळ्यात महत्त्वाचं काय, गांधींनी परंपरेचा अवकाश ओळखला, सर्वसामान्य माणसाचा अवकाश ओळखला. नेहरूंनी त्याला आधुनिकतेची कास धरून दिली आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आंबेडकरांनी इथल्या सर्वसामान्य वंचित माणसाला खऱ्या अर्थानं वेगळा श्वास घेता येईल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली. आणि म्हणून मला असं वाटतं की हा देश, ते बाबासाहेब असे म्हटले होते की राज्यघटना शेवटी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे. सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा आहे याची जाणीव याच्यापैकी प्रत्येकाला होती. गांधीने विचारलं, मी काल तुम्हाला सांगत होतो की इंग्रजांनी, ते हे खरंच आहे की इंग्रजांनी ज्या प्रकारे राज्य केलं, लॉ अँड ऑर्डर दिली, इंग्रजांनी खूप नवीन सगळ्या गोष्टी दिल्या. लॉर्ड माउंटबॅटन गांधीने असं म्हणाले की महात्मा गांधी हे मला सांगा की आम्ही जर गेलो, आम्ही तुम्हाला काय काय दिलं, आम्ही तुम्हाला पोस्ट दिलं, रस्ते दिले, कायदा दिला, सुव्यवस्था दिली, पोलिसिंग दिलं, सगळं दिलं. आम्ही गेल्यानंतर आमच्या पश्चात या देशामध्ये निव्वळ गोंधळ असेल. तर गांधी फार मिस्किल होते. गांधी हसल्याने म्हटले, तुमच्या पश्चात आमच्या देशामध्ये गोंधळ असेल बरोबर आहे, पण तो आमचा गोंधळ असेल. तुम्ही लादलेल्या शिस्तीपेक्षा आम्हाला आमचा गोंधळ प्रिय आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट जी आहे ना, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की शेवटी सर्वसामान्य माणसाची सत्ता इथे असणं याच्यावर सगळ्यांचा भरोसा होता. एक गंमत तुम्हाला सांगतो. पंडित नेहरू हे तेव्हाचे फार गाजलेले वक्ते होते आणि लोकांचं नेहरूंवर प्रचंड प्रेम होतं. नेहरू जाईल तिथे दुतर्फा लोक गर्दी करायचे, त्यांच्या भाषणाला लोक अक्षरशः प्रचंड मोठ्या संख्येनं ऐकायचे. नेहरू एका भाषणाला गेले आणि नेहरू काही बोलायला उभे राहणार. स्वातंत्र्यानंतरची गोष्ट आहे, स्वातंत्र्य मिळालेलं होतं. नेहरू काही बोलणार तेवढ्यात एक म्हातारी आहे आणि त्या म्हातारीने नेहरूंचं गचुरं पकडलं. त्याला विरोधकांनी पाठवलेलं होतं. बकोट पकडला आणि बकोट पकडला आणि ती म्हटली, मला एक सांगा, तिला स्क्रिप्ट लिहून दिलेली होती विरोधकांनी, म्हणजे मला एक सांग, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये माझा नवरा लढला, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये माझा मुलगा लढला, मी लढले, ते स्वतंत्र झाला, लोकशाही आली, तू पंतप्रधान झाला.
तुला घर मिळालं, गाडी मिळाली, बंगला मिळाला, पद मिळालं, मला काय मिळालं? माझ्या घरामध्ये अंधारच आहे, मला काय मिळालं? तर नेहरू हसले. तिने बकोट पकडलं होतं, गचोरं पकडलं होतं. नेहरू हसले. नेहरू काही तिला देशद्रोही म्हटले नाही. नेहरूने तिचा हात प्रेमाने हातात घेतला, कुरवाळला आणि नेहरू म्हटले, आजीबाई हे खरंच आहे, तुझ्या घरामध्ये अंधार आहे, हे माझं अपयश. पण तू विचारलंस की लोकशाही आल्यामुळे तुला काय मिळेल किंवा काय मिळालं. लोकशाही आल्यामुळे तुला हे मिळालं की तू देशाच्या पंतप्रधानाचं गचोरं पकडू शकतेस. हा जो अधिकार आहे, सर्वसामान्य माणसाला मिळालेला हा जो अधिकार आहे, की तुम्हाला बोलता येणं, तुम्हाला व्यक्त होता येणं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्याकडे, आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, नेहरूंचं कायम म्हणणं असं होतं की हा देश कुठल्या एका व्यक्तीचा नाही, हा देश कुठल्या एका भाषेचा नाही आहे. अलीकडे काय झालंय? वन नेशन वन लँग्वेज, वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन लीडर, वन नेशन वन पार्टी. हे वनवन केल्यामुळे शेवटी वनवन करायची वेळ येणार आहे. हे वनवन काय नाही, ते प्रत्येकाचा देश आहे आणि प्रत्येकाची भाषा आहे. इथे जेवढेही लोकसंख्या आहे, जेवढे लोक आहेत, त्यापैकी प्रत्येकाचा भारत आहे. या प्रकारची मांडणी नेहरू करत होते. आणि म्हणून मी असं म्हटलं की गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर या दिशेनं जेव्हा तुम्ही जाता तेव्हा लक्षात येतं की भारत नावाची गोष्ट नक्की काय आहे. ही भारताची गोष्ट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्याच्या पिढ्यांपर्यंत सांगत राहण्याचं आव्हान आपल्यासमोर यासाठी आहे, कारण ज्यांनी हे केलं पाहिजे ते माध्यमांची गोष्टच वेगळी झालेली आहे. माध्यमं काय सांगतात? उलटपक्षी माध्यमं ॲनेस्थेशिया देत आहेत. डॉक्टर पुढे बसलेले त्यांना माहिती आहे की ऑपरेशन करायचं असेल तर अगोदर ॲनेस्थेशिया द्यावा लागतो. माध्यमं तुम्हाला भूल देत आहेत. माध्यमांनी भूल द्यायची आणि मग सिस्टमनं ऑपरेशन करायचं. अशा प्रकारचा काळ आलेला आहे. अशा वेळी तुम्हाला स्वतःहून सजग होणं, स्वतःहून जागरूक राहणं, स्वतःहून विचार करणं हे जास्त आवश्यक आहे. तुम्हाला माझ्या सांगतो, जेव्हा कोरोना आला होता, मी मगाशी माझ्या एका काकांचा उल्लेख केला. माझ्या काकांना कोरोना झाला आणि कोरोना झाल्यावर आम्हाला भीती वाटली, काका आता काहीतरी गडबड होणार. तर काकांना मी फोन केला, म्हटलं काका जरा काळजी घ्या, तुम्हाला कोरोना झाला आहे. काका म्हटले हो. 8 दिवसामध्ये काका ठणठणीत बरे होऊन आपले परत आले, शेतात कामाला लागले. मी काकांना म्हटलं, काका तुम्ही बरे झालात, तुमचं अभिनंदन. म्हणजे संजू सगळेच अभिनंदन करायला लागले, पण अभिनंदन करण्यासारखं काही झालं नव्हतं, फक्त खोकला आला होता. अहो म्हटलं, पुण्यामध्ये कुणी एक माणूस खोकला की दुसरा 2 किलोमीटर उडी मारतो, त्यालाच कोरोना म्हणतात. म्हणजे म्हणत असतील बाबा, पण मी काय घाबरलो नाही. म्हटलं तात्या तुम्ही टी व्ही बघत नाही का? म्हणजे नाही बघत. म्हटलं त्यामुळे वाचला. त्या कालावधीमध्ये माध्यमांनी ज्या प्रकारचं वातावरण तयार केलं होतं, केवळ कोरोनाबद्दल नाही, एकूणच भयभीत करणं, दहशत वाढवणं हे माध्यमांचं काम झालेलं आहे. आणि त्या काळात माध्यमांनी केवळ दहशत निर्माण नाही केली, माध्यमांनी जणू काही मुस्लिमांनी हा कोरोना लादलेला आहे अशा प्रकारचा अपप्रचार केला. आणि हे मी म्हणत नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी जाहीरपणे सांगितलं की माध्यमांनी पश्चाताप व्यक्त केला पाहिजे, कारण जणू काही मुस्लिमांनी भारतावर कोरोना आणलेला आहे अशा प्रकारचा अपप्रचार त्या कालावधीमध्ये माध्यमांनी केला. अशा प्रकारचं सगळं जग अवतीभोवती असताना आपल्याला निश्चितपणे आपला देश काय आहे, आपली भूमिका काय आहे हे समजून घेणं आणि ही भूमिका उद्याच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे गांधींचं वैशिष्ट्य परंपरेचं अधिष्ठान, नेहरूंचं वैशिष्ट्य आधुनिकतेची कास आणि बाबासाहेबांचं वैशिष्ट्य ज्या वंचित समूहापर्यंत काही पोहोचत नाही त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणतं. परवा मी गमतीने एका ठिकाणी असं म्हटलो, पुण्यामध्ये गांधी विचार साहित्य संमेलन झालं, त्यात 2 मुद्दे मी मांडले, ते मुद्दे आता मी मुद्दाम मांडतो. मला कोणीतरी असं म्हटलं की बाबासाहेबांचं काम काय होतं आणि गांधींचं काम काय होतं. म्हटलं बाबासाहेबांनी सत्याग्रह केला 14 तळ्याचा आणि अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे, यासाठी पाणी पिता आलं पाहिजे, सार्वजनिक पाणवठ्यावर, यासाठी प्रयत्न केले. काळाराम सत्याग्रह केला आणि मंदिरामध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाला, प्रत्येक जातीच्या माणसांना प्रवेश मिळाला पाहिजे, हे केलं. आणि गांधींनी काय केलं? गांधींनी विनोबा भावे, आप्पासाहेब पटवर्धन, सहस्रबुद्धे यांना भंगीकाम करायला सांगितलं. म्हणजे अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातींना पाणी मिळणं आणि उच्च मानल्या जाणाऱ्या जातींनी भंगीकाम करणं हे दोन्ही सारखंच काम आहे. हा लढा जातीयांताचा होता, फक्त दोघांचे मतदारसंघ वेगवेगळे होते. आणि म्हणून गांधी आणि आंबेडकर हे एकाच सोबत होते, एकमेकांसोबत होते, हे आपल्याला नीटपणे आणि नेमकेपणाने कळलं पाहिजे, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. पुढचा मुद्दा मी जो सांगितला त्या संमेलनात तो सांगतो. मला एकानं असं विचारलं की तिकडे ट्रम्प आहेत, तिकडे पुतीन आहेत, तिकडे जिनपिंग आहेत, आपल्याकडे अमुक आहेत, मग गांधींचा आता उपयोग काय? तर ते लक्षात घ्या, जेव्हा असा काळ असतो
तेव्हाच गांधी जास्त काम करत असतात आणि तेव्हाच गांधी जन्माला येत असतात. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोन महायुद्धांच्या कालावधीमध्ये जेव्हा विखार वाढला होता तेव्हा जगभर हिटलर आणि मुसोलिनी तयार होत होते, तेव्हा भारतामध्ये महात्मा गांधी होते. एक लक्षात घ्या, हिटलर, मुसोलिनी आणि महात्मा गांधी यांचा काळ एकच आहे. त्या तिघांमध्ये साधर्म्य एवढं आहे, 1921 मध्ये हिटलर राजकारणामध्ये आला, 1922 मध्ये मुसोलिनी इटलीचा अध्यक्ष झाला आणि 1924 मध्ये महात्मा गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष झाले. एवढंच नाही, तिघांनी पण आत्मचरित्र लिहिले. हिटलरचं माईन काम, मुसोलिनीचं माय ऑटोबायोग्राफी आणि महात्मा गांधींचं मागे सत्याचे प्रयोग, तिन्ही एकाच कालावधीमध्ये. मी सांगितलं की ज्या कालावधीमध्ये हिटलर आणि मुसोलिनी असतात त्याच कालावधीमध्ये महात्मा गांधी जन्माला येत असतात. आणि म्हणून हा काळ हा महात्मा गांधी जन्माला येण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. फक्त त्यासाठी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण काय करतो. तुम्हाला गंमत सांगतो, मी जेव्हा लहान होतो शाळेमध्ये तेव्हा प्रतिक्रिया एक जीवन कसोटी नावाचा धडा होता. तो धडा असा होता की मुळात एखादी गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या मनावर काय परिणाम होतो. म्हणजे उदाहरणार्थ संजय आवटेंचं भाषण झालं तर काही लोक म्हणतील की अरे त्या एका वाक्यानं माझं पूर्णपणे आयुष्य बदलून गेलं, त्या एका वाक्यानं कदाचित माझी विचार करण्याची प्रक्रिया बदलून गेली. एखादे म्हणाले की ठीक आहे, झाला टाइमपास. प्रत्येकाची आपली पद्धत असते. ती गोष्ट अशी प्रतिक्रिया एक जीवन कसोटीमध्ये एक व्याख्यान असते एका वक्त्याचं एका सभागृहामध्ये. वक्ते व्याख्यानाला येतात आणि पुढे आपले सगळी 9वी-10वी ती मुलं पुढे बसलेली असतात. भाषण सुरू होतं आणि भाषण सुरू झाल्यानंतर 3-10वी ती मुलं पुढे बसलेली असतात. भाषण सुरू झाल्यावर त्या शहरातले एक मोठे उद्योगपती, त्यांची बायको आणि त्यांची मुलगी हे तिघे सभागृहामध्ये येतात. ऐकू येत आहे ना? हे तिघे सभागृहामध्ये येतात आणि ते आल्यानंतर आता खुर्ची नसते. आयोजकांना असं वाटतं का ते बसतील कुठे, तर पुढे 10वी मुलं बसलेली असतात. तर 10वीच्या मुलांना ते म्हणतात तू इथं काय करतोय, उठ जरा मागे जाऊन उभा. ते पोरं म्हणतात काय करतो म्हणजे काय भाषण ऐकतोय, आम्हाला तुम्ही मागे. पण ते मागे उभे राहतात, ते येऊन बसतात. त्या तिन्ही मुलांना असं वाटतं की हा आपला अपमान झालेला आहे. आणि तो अपमान झाला असं वाटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असतं माहिती आहे? त्या उद्योगपतीची मुलगी यांच्या वर्गातली असते. रकाम सर बाकी काही करा, वर्गातल्या मुलीसमोर मुलाचा अपमान कधी करायचा. वर्गातल्या मुलीसमोर मुलाचा अपमान केला तर कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारून सुद्धा पापमुक्ती नाही. लेंडीत तर उपयोगच नाही. लेंडीत डुबकी मारायला पाणी आहे का नाही माहिती नाही, पाणीच नाही. तर त्यामुळे त्या तिघांनाही भयंकर संताप येतो की आपला अपमान झाला. तुम्ही सगळ्यात लक्षात ठेवा, सगळ्या मातोश्री, वर्गातल्या मुलीसमोर मुलाचा अपमान कधी करायचा नाही. ते तिघे मागे जाऊन उभे राहिले. तिघांचाही अपमान झाला होता, तिघांनाही उठवलं गेलं होतं. पहिला मुलगा असं म्हणाला कशाला मूर्खपणा केला, कशाला पहिल्या रांगेत बसतो म्हणून उठवलं. इथून पुढे काय वाटेल ते करेल पण पहिल्या रांगेत बसणार. दुसरा मुलगा म्हटला अच्छा ती पोरगी गणितामध्ये नापास होती. आता पोरगी एवढी मठ्ठे तर बाप किती हुशार असेल, पण ते श्रीमंत आहेत ना म्हणून त्यांना पहिल्या रांगेत बसेल. काय वाटेल ते करेल पण एवढा पैसा कमवेल की मला कोणी उठवणार नाही. तिसरा मुलगा असं म्हणाला ज्या जगामध्ये माणसांची किंमत पैशाच्या फुटपट्टीवर केली जाते ती व्यवस्था ती बदलून टाकेल. समारोप करताना मला हे सांगायचं की आव्हानं एवढी आहे, तुम्ही काय प्रतिक्रिया देणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ज्या जगामध्ये माणसाची किंमत पैशांच्या फुटपट्टीवर केली जाते ती व्यवस्था ती बदलून टाकेल असं जो मुलगा म्हणतो. हे लक्षात घ्या, मोहनदास करमचंद गांधींना ते आमचे शिक्षक होते. आम्हाला थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं. कोणाकोणाला होतं हात वर करा म्हणजे माझ्या वयाचे लोक कळतील. अरे बऱ्यापैकी आहे. थोरांची 4थीला होतं ना, थोरांची ओळख. आनंदराव आता थोरांची ओळख पुस्तक नाही, आता टीव्ही लावला की चोरांची ओळख होते. बरोबर ना? आणि पूर्वी ते चोर कसे होते माहिती आहे का, पाकिट पळवायचे. आता ते चोर पार्टीच पळवतात. तर थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं आणि आमचे शिक्षक जे होते ना ते असे शिकवायचे. आम्हाला फळ्यावर लिहायचे महात्मा गांधी, खाली लिहायचे मोहनदास करमचंद गांधी, पुढे यायचे
मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस ट्रेनमध्ये बसलेला आहे. ट्रेन निघालेली आहे, ट्रेन निघालेली आहे. फक्त झुकझुक म्हणत नव्हतं हे नशीब. ट्रेन निघालेली आहे, तेवढा तिकीट चेकर येतो, तिकीट चेकर येतो आणि तो त्याचं बखोट पकडतो. बखोट पकडून मोहनदास करमचंद गांधीला खाली ढकलून देतो. यू ब्लॅक, तू इथे कसं काय बसला गोऱ्यांच्या डब्यात? शिक्षक सांगायचे ट्रेनमध्ये जो होता तो होता मोहनदास करमचंद गांधी आणि प्लॅटफॉर्मवर जो आला तो आला महात्मा गांधी. माझ्या गावाला पण रेल्वे स्टेशन होतं. म्हणजे आपण पण असा प्रयोग करूया. ट्रेनमध्ये बसायचं तिकीटच काढायचं नाही. असं तिकीट केलं ना माझं ट्रेनचं, मला महात्मा गांधी होत काढायला तिकीटच काढायचं नाही. टीसी येणार जो विदाऊट तिकीट. ट्रेनमध्ये जो होता तो संजय श्रीधर आवटे, फलाटावर आला तो महात्मा संजय आवटे. म्हणजे असं नंतर लक्षात आलं की ट्रेनमधून ज्यांना भिरकावलं गेलं असे मोहनदास करमचंद गांधी पहिले नव्हते, पण मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधी झाले. ज्यांच्या अंगावर अस्पृश्य आहे म्हणून फाईल भिरकावली गेली असे भीमराव रामजी आंबेडकर पहिले नव्हते, पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये जुलूम जबरदस्ती बघणारे शिवाजी भोसले पहिले नव्हते, ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. तुम्ही काय रिॲक्ट करता, काय होता यावर अवलंबून असतं तुम्ही काय होणार आणि तुम्ही काय नाही होणार. तुम्हाला मजा नाही? मी जर्मनीला गेलो होतो. बघता बघता मी पण बऱ्याच देशांना जातो. म्हणजे होते रणकाम सर, मी स्पर्धेमध्ये आहे. जर्मनीला गेलो तर तिथे सगळं झालं आणि नंतर एक मैत्रीण आम्हाला भेटली. मैत्रिणी पण जरा जास्तच आहेत मला वाटतं. हे जरा हे मात्र कमी केलं पाहिजे. तर तिच्याकडे गेल्यानंतर आम्ही गेलो. ती सगळं भिंत होती अशी बरं का. त्या भिंतीवर हे सगळ्यांचे फोटो होते. ते फोटो कोणाचे? तिचे पणजोबा, खापर पणजोबा, वडील, असे सगळ्या पिढ्यांचे फोटो. तर जर्मनीच्या लोकांना इतिहासाबद्दल फार अप्रूप आहे की आपले आजोबा कोण, आपले पणजोबा कोण, आपले खापर पणजोबा कोण. आपल्याला आपल्या वडिला आजोबाच्या पलीकडे काही माहिती नसतं. मग डायरेक्ट अयोध्याच माहिती असते. म्हणजे आधीमध्ये काही इतिहास वगैरे काही संबंध नसतो. तर ते सगळं बघितलं आणि सगळं बघितल्यानंतर एक फोटो रिकामा होता. म्हटलं हा फोटो का रिकामा आहे? त्यांचं नाव घेऊ नका म्हटलं. का? म्हणजे तो माझा नातेवाईक हिटलर बरोबर होता. त्याचा फोटो पण मी भिंतीवर लावणार नाही. मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही घर बांधाल, इमारती बांधाल, पण जर तुम्ही हिटलर सोबत असाल तर तुमच्या पुढच्या पिढ्या तुमचा फोटो सुद्धा भिंतीवर लावणार नाही. आणि म्हणून आपण कोणासोबत असणार आहोत, आपण काय करणार आहोत याचा निवाडा करण्याची ही वेळ आलेली आहे. ही वेळ वर्तमानाबद्दल बोलण्याची नाहीये, वर्तमान बदलण्यासाठी काय आपण करू शकतो यासाठी व्यूहरचना आखण्याची आहे. आणि म्हणून कधी नव्हे एवढ्या कृतीसाठी प्रवण होण्याची, कधी नव्हे एवढं काहीतरी वेगळं ठरवण्याची ही वेळ आलेली आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हे सगळं चित्र बदलणार आहे. माझा भरोसा, बाबासाहेब म्हटले त्याप्रमाणे, माझा भरोसा आणखी कोणावर नाही, माझा भरोसा इथल्या सर्वसामान्य माणसांवर आहे. आणि बाबासाहेब काय म्हटले ते माहिती आहे? माझा भरोसा पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त आहे. बाबासाहेबांनी त्या कालावधीमध्ये हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर आंदोलन केलं आणि हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर राजीनामा दिला केंद्रीय मंत्रिपदाचा. फक्त कंसातला भाग सांगून ठेवतो की पंडित नेहरूंनी पुढे ते हिंदू कोड बिल मंजूर करून घेतलं. हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे, नाही तर अनेकदा आंबेडकर विरुद्ध नेहरू असा पण संघर्ष पेटवला जातो. पण हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर का? हिंदू कोड बिलानं काय होणार होतं? हिंदू कोड बिलाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की हिंदू कोड बिलामुळे महिलांना घरावर अधिकार मिळाला पाहिजे, महिलांना लग्नाचा अधिकार मिळाला पाहिजे, महिलांना घटस्फोटाचा अधिकार मिळाला पाहिजे. जेव्हा बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू केलं तेव्हा ज्यांनी आंदोलनं केली, निदर्शनं केली ते कोण होते? ते आज म्हणतात बाबासाहेब आमचे आहे. त्यांना सांगितलं पाहिजे तेव्हा बाबासाहेब जेव्हा राज्यघटनेचं निर्माण करत होते तर बाबासाहेबांची जात काढली गेली. या जातीचा माणूस राज्यघटनेचा शिल्पकार कसा होऊ शकतो हे सांगितलं गेलं की या देशामध्ये राज्यघटना एकच आहे, मनुस्मृती, आणि राज्यघटनेचा शिल्पकार एकच आहे, महर्षी मनू. आम्हाला भीमराव रामजी आंबेडकर नावाचा राज्यघटनेचा शिल्पकार चालणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली गेली होती. पण तरीही काय घडलं आपण बघितलंय. बाबासाहेब म्हटले माझा भरोसा महिलांवर आहे. महिला, तुम्हाला मजा सांगतो, मध्यंतरी मी अलिबागमध्ये होतो. अलिबागमध्ये नवरा बायकोचं भांडण सुरू झालं. नवरा म्हटलं बायकोला, हो घराच्या बाहेर. बायको म्हणली कुणाचं घर? कुणाचं घर?
नवरा म्हटला माझं घर. बायको म्हणले सांग बरं साखर कुठल्या डब्यात आहे? साखर कुठल्या डब्यात आहे माहित नाही म्हणतो माझं घर आहे. बाबासाहेब म्हणाले घरावर पण आणि देशावर पण पहिला अधिकार महिलांचा. आणि बाबासाहेब म्हणाले जेव्हा महिला आणि तरुण या लढ्यामध्ये पुढे येतील तेव्हा त्या लढ्याच्या यशस्वी होण्याची खात्री मला अगदी वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांना सोबत घेत आपल्याला नव्या भारताची गोष्ट लिहायची आहे. फक्त गोष्ट ऐकायची नाही, नवी गोष्ट लिहायची पण आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे आमचे सुरेश भट म्हणाले हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके पण उद्या त्यांच्या चितेवर एकही लढणार नाही. कवी पुढे म्हणतो बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाती पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. कवी पुढे म्हणतो छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आपले सगळ्यात अडचण काय माहिती आहे का? आपण दांभिक आहोत, आपण ढोंगी आहोत. मी तुम्हाला मजा सांगतो. नागराज मंजुळे मध्यंतरी लंडनला गेला होता. नागराज मंजुळे म्हणजे कैलासचे कान टवकारले. तर नागराजला मी म्हटलं नागराज तू लंडनला गेला, तू लंडनमध्ये काय बघितलंस? तर नागराज काहीतरी बोलतोच बघ तुम्हाला माहिती आहे. म्हटलं सर मी लंडनमधल्या 50 लोकांना प्रश्न विचारला की अशी कुठली शिवी आहे जी दिली की तुम्हाला त्रास होतो? तू काही विचारतोस म्हटलं. नाही आपल्याकडे असतं ना की ही शिवी चालेल पण ती नाही चालेल. म्हटलं बरं मग कुठली शिवी? म्हणजे निम्म्याहून अधिक लोकांनी सांगितलं की एक शिवी आहे जी दिली तर आम्हाला आवडतच नाही. ती शिवी कुठली? लायर. लायर म्हणजे खोटारडा. म्हटलं आमच्याकडे खोटारडा ही शिवीच नाहीये. आले लबाडा खोटा कुठला की लबाडी आणि दांभिकता हे आपलं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे व्यासपीठावर आपण वेगळंच बोलतो आणि प्रत्यक्षात वेगळंच लागतो. महात्मा गांधींचं वेगळे पण काय माहित आहे? महात्मा गांधींचं वेगळे पण हे की उक्ती आणि कृती विचार आणि आचार यातलं पराकोटीच साधर घ्या. मी जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. तर आपण हा विचार आणि हा वारसा घेऊन पुढे गेलो तर मला पूर्णपणे खात्री आहे हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. आणि कवी शेवटी म्हणतो आजचे आमोचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्त. आजचे आमोचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्त विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. या छान सायंकाळी मला ते छान वाटतंय. छान तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र यांच्या सीमावर्ती भागामध्ये एक सायंकाळ आणि त्या सायंकाळी एवढी छान असं ऐकणारी माणसं छान बसलेली आहेत. मी बोलतोय संध्याकाळ झाली आणि टागोरांची कविता मला आठवते की सूर्य चालला होता असताना आणि मावळणाऱ्या सूर्याला असं वाटलं की आपल्या पश्चात प्रकाशाचं काम कोण करणार? मी तर गेलो, कुणीच पुढे येत नाही. तो चंद्राला विचारतो तुला जमेल का? चंद्र म्हणतो आपलं काम नाहीये, मी तर परप्रकाशित आहे, कोणीच पुढे येत नाही. तर एवढीशी पणती पुढे येते. ही इतकी गोड लोक आहेत ना, ती विझू नये यासाठी किती प्रयत्न करतात बघा. ती पणती तेवट ठेवणं किती छान गोष्ट आहे. ती पणती पुढे येते. ती पणती तुमचं नाव काय? रामा. वा वा. ते रामा किती छान काम करतात बघा. ती पणती पुढे येते. ती पणती सूर्याला म्हणते सूर्या तुझा आकार मोठा, विस्तार मोठा, व्याप्ती मोठी, तुझ्या एवढा प्रकाश देणं मला शक्य नाही. पण आज एवढं आश्वासन जिथं मी असेल माझ्या आसपास अंधार फिरकणार पण नाही. कारण तुझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे, माझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे, आपल्या जीन्समध्ये प्रकाश आहे. हे प्रकाशाचं नातं आपण कायम ठेवू. आणि मला पूर्णपणे खात्री आहे येणारा काळ प्रकाशमान करण्यासाठी आपण सगळे एकवटलो, आपण सगळे उभे राहिलो तर जी खात्री गांधींना होती, जी खात्री नेहरूंना होती, जी खात्री बाबासाहेबांना होती, मौलाना आझाद सरदार पटेलांना होती की सर्वसामान्य माणूस जिंकू शकतो. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. धन्यवाद.